तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर कालचा आपला डे नंबर 1 झालेला आणि त्यामध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन टू पायथॉन, कसं पायथॉनचं इन्स्टॉलेशन करायचं, पहिला प्रोग्राम हॅलो वर्ल्डचा पण आपण रन करून बघितला आणि त्यासोबतच मी तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या की पायथॉन ॲक्च्युअली वर्क कसं करतं, इंटरनली तो प्रोग्राम जाऊन कसा कंपाईल होतो, कसा रन होतो, कसं एक्झिक्यूट होतं, त्या सर्व गोष्टी सांगितल्या। त्यासोबतच मी तुम्हाला हे शिकवलं फ्लो चार्ट काय असतो, अल्गोरिदम काय असतं, प्रोग्राम काय असतो, प्रोग्रामिंग लँग्वेज काय असते, सिंटॅक्स काय असतं, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सगळ्यांना तिथे शिकवलेलं आहे। आता त्यांनी जे लेक्चर बघितलं नाही पहिलं ते लेक्चर बघा आणि नंतर आपलं एक दुसरं लेक्चर आहे आजचं ते बघा, कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण एक न्यू टॉपिक चालू करणार आहे आणि न्यू टॉपिक म्हणजे कोणतं की आपलं व्हेरिएबल आणि डेटा टाईप्स कोणकोणते पायथॉनमध्ये ते शिकायचं आपल्याला आणि प्रिंटफ फंक्शन प्रिंट फंक्शन कसं काम करते हे पण शिकवायचं तुम्हाला आणि त्यासोबतच कीवर्ड्स किती आणि का कीवर्डचं मीनिंग काय ॲक्च्युअलमध्ये, कॉमेंट कसे देतात पायथॉनमध्ये, या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये शिकायचं आलं ना। आणि खूप साऱ्या गोष्टी आहे म्हणजे की मी बघतोय आपल्याला हे जे पायथॉन मी ह्या लेवलचं शिकवतोय की पुढे जाऊन आपला कोणता पण कोर्स येऊ दे, AIMLचा येऊ दे किंवा आपला डेटा सायन्स येऊ दे किंवा डेटा ॲनालिटिक्स येऊ दे, तर तिथं जे लोक पायथॉन करतील त्यांचा जरूर तिथं काय होईल, डायरेक्टली फायदा तिथे होऊन जाईल। डायरेक्टली आपण पुढच्या कन्सेप्ट, ॲडव्हान्स कन्सेप्ट शिकायला सुरुवात करू शकतो आलं त्यानं। त्याच लेवलचं इथं सर्व गोष्टी चालू आहे। तर तुम्ही पहिल्यापासून कन्सिस्टन्स राहा, जे फर्स्ट इयरचे स्टुडंट आहे त्यांनी पहिल्यांदा इथं कन्सिस्टन्सी ठेवा आणि मग पुढे जाऊन आपल्या जशा जशा गोष्टी येतील तसं तसं कवर आपण करत जाऊ आलं त्यानं। सगळ्यात पहिलं बघा की आपल्याला म्हणजे मी डायरेक्ट प्रिंट फंक्शन पण शिकू शकलो असतो, काल मी त्याचं प्रिंटचं काम काय हे शिकवलेलं आहे, पण आता मला थोडंसं ॲडव्हान्स त्याच्यामध्ये गोष्टी सांगायच्या आहे, वेगवेगळे वे तुम्हाला एक्सप्लेन करायचे प्रिंट फंक्शनमध्ये कसं काय आर्ग्युमेंट पास होता काय काय नाही। आता मला तुम्हाला शिकवायचं सगळ्यात पहिले व्हेरिएबल काय असतो, ही कन्सेप्ट तुम्हाला समजणं जास्त गरजेचं आहे। तर व्हेरिएबल म्हणजे मेमरीमधला एक कंटेनर डब्बा ज्यात आपण काही व्हॅल्यू स्टोअर करतो। पायथॉनमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करत असताना कोणत्याही डेटा टाईप लिहायची गरज नाही, कारण पायथॉन हा डायनॅमिकली टाईप किंवा पायथॉन ॲटोमॅटिकली त्याचा डेटा टाईप कोणता आहे तो ॲटोमॅटिकली ओळखतो आणि याला ॲटोमॅटिक ओळखण्याच्याच कन्सेप्टला काय म्हणतो आपण, डायनॅमिक टायपिंग। आपण बघू आता काय आहे ते डायनॅमिक टाईप काय असतो, ही पायथॉनचं एक मेन फीचर आहे। आपण कालच्या लेक्चरमध्ये पण बघितलं होतं आणि आज पण मी तुम्हाला एकदा सांगून देतो। तर व्हेरिएबल म्हणजे काय, समजा इथं काय आहे, आपली ही मेमरी आहे, हे काय आहे मेमरी आहे, याच्यात खूप सारे ब्लॉक बनलेले, खूप सारे ब्लॉक बनलेले, याचा ॲड्रेस समजा काय 100 आहे, 1000 आहे समजा, याचा 1000 काय 4 आहे, असं करत करत 1005 असे करत काहीतरी 1000 असे लाखोमध्ये काहीतरी आपला ॲड्रेस इथं असेल, n टाइम्स काहीतरी आपला ॲड्रेस असेल। सेम याच्यासाठी पण वेगवेगळे ॲड्रेस असतील। आता मला काय करायचं आहे, एखादं व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं म्हणजे ए नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये 10 टाकलं तर हे व्हेरिएबलचं डिक्लेरेशन कसं होतं माहिती का। आता व्हेरिएबल म्हणजे काय, बिंग एबल टू व्हॅरी, काय बिंग एबल टू व्हॅरी म्हणजे काय चेंज होऊ शकतं म्हणजे कसं रे, जसं की हा रेक्टँगल आहे किंवा हा स्क्वेअर आहे समजा, असं समजून घ्या स्क्वेअर आहे बघा, ॲक्च्युअलमध्ये तो शेप मी ड्रॉ करू नाही शकलो, मग स्क्वेअर असं समजा, त्या स्क्वेअरचं जी साईड आहे ती काय आहे ए, तर आपण एरिया ऑफ हा काय लिहितो रे, A × A म्हणजे काय ए स्क्वेअर। आता हा ए आपला काय कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे ना, कधी 5 राहू शकतो किंवा जर तुम्ही अजून मोठी रेस्ट लांबवली तर काय होईल, स्क्वेअर अजून मोठा होऊन जाईल, कधी 5 राहू शकतो, जर याच्यामध्ये अजून मोठा केला तर हा काय होऊन जाईल, अजून हा पूर्ण समजा काय होऊन जाईल, समजा 10 असेल 10/10चं केलं तर हा 10 होऊन जाईल, आलं 10 केलं किंवा 100 केला तर 100 साईडचा ए होऊन जाईल। हा ए काय कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे, असं व्हेरिएबल ज्याच्यामध्ये असं नाव, त्या नावामधली व्हॅल्यू कंटिन्युअसली काय होते, चेंज होते आणि जी कंटिन्युअसली चेंज होते बिंग एबल टू व्हॅरी अशा गोष्टीलाच आपण काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो। म्हणजे जसं की आता इथं काय एमध्ये टाकलंय 10 टाकलं तर काय होईल, इथे एक ॲड्रेस आहे समजा, याचा ॲड्रेस काय 2001 ॲड्रेस आहे,
या 2001 ॲड्रेस जाऊन काय होणार आहे, आपला 10 जाऊन स्टोअर होणार आहे. आणि त्या ॲड्रेस त्या 10 जिथे जाऊन स्टोअर केला त्याचं नाव काय रे, ए. आणि हा ए म्हणजेच काय असतो आपला व्हॅरिएबल. ए म्हणजेच काय असतो व्हॅरिएबल. याला काय म्हणता, जी व्हॅल्यू आपण असाइन करतोय, जी व्हॅल्यू काय करतो आपण असाइन करतोय, म्हणजे जे तुम्ही ही व्हॅल्यू इकडे ह्या साईडला टाकली ती काय होती, ए नावाचा व्हॅरिएबल आहे. काय ए नावाचा व्हॅरिएबल आहे, त्याचा जो ॲड्रेस आहे तिथे जाऊन काय होणार आहे, हा 10 जाऊन स्टोअर होणार आहे. काय होणार आहे, 10 जाऊन स्टोअर होणार आहे. तुम्ही नंतर ए इज इक्वल टू 10 टाकलं, 20 टाकलं ना, तर आधी जो ए नावाचा जो व्हॅरिएबल आहे त्याचा ॲड्रेस 2001 आहे, इथं आधी 10 आहे ना, तो अपडेट होऊन काय होईल माहिती का 20. का, कारण तुम्ही नंतर काय केलं 20 इथं टाकलेलं आहे. आणि पायथॉनमध्ये डेटा टाईप असं आपल्याला डिक्लेअर नाही करावं लागत. का, डेटा टाईप लिहायची गरज पडत नाही, कारण पायथॉनमध्ये त्याचं कंपायलर असं डिझाईन केलं गेलेलं आहे. तुम्ही जसे की तुम्ही काही लाईन कोड जर लिहिला त्यामध्ये तुम्ही ज्या टाईपचा डेटा स्टोअर करशाल त्याच टाईपचा काय डेटा टाईप ॲज अ कन्सिडर तिथे केला जाईल. पायथॉन म्हणजे डेटा टाईप आहे का, नाही. म्हणून याला काय म्हणता की तो स्वतःच ओळखून घेतो. आता एमध्ये काय एमध्ये काय टाकलं मी 10, तर हा काय इंटिजर टाईपचा हा स्वतःच ओळखून घेतो. त्याच्यामध्ये काय 20 तो इंटिजर टाईपचा तो हा स्वतःच ओळखून घेतलो. आणि जर मी एमध्ये टाकलं 5.0 तर इथं काय होईल 5.5 टाकतो समजा, तर इथं 5.5 जाऊन स्टोअर होतील. आणि स्वतःला काय समजाल माहिती का तो, की हा आता ए कोणत्या टाईपचा झाला आहे, काय फ्लोट टाईपचा झाला, काय फ्लोट टाईपचा झाला. म्हणून याला काय म्हणतात पायथॉन म्हणजे जे पण व्हॅरिएबल आपण डिक्लेअर करतो त्याला डेटा टाईप लिहायची गरज पडत नाही, कारण पायथॉनमध्ये ॲटोमॅटिकली तो डेटा टाईप ओळखला जातो. काय ॲटोमॅटिकली तो डेटा टाईप ओळखला जातो. तर हे झालं व्हॅरिएबलची बेसिक कन्सेप्ट. काय स्टोअर होतं, कसं स्टोअर होतं हे तुम्हाला शिकवलं. आणि ॲक्च्युअली तुम्ही जर आता व्हॅरिएबलची गोष्ट आहे, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी असं बघितलं असेल वेबसाईट वगैरेवर जाऊन, प्रत्येकाचा ईमेल आय डी आणि पासवर्ड काय राहणार आहे, ईमेल आय डी आणि पासवर्ड काय राहणार आहे, वेगवेगळा राहणार आहे. इथं काय समजा युजर नेम टाकलं आणि इथं काय पासवर्ड टाकलं. वेबसाईटमध्ये सांगतोय बघा मी, ॲक्च्युअली प्रोग्रामिंगमध्ये व्हॅरिएबलची गरज कुठं पडते. आता मला सांगा, हे जर समजा ही जर स्टोअर होऊन कुठे जाऊन स्टोअर होत असेल रे, नेम नावाच्या व्हॅरिएबलमध्ये जाऊन स्टोअर होत असेल, किंवा ही स्टोअर होऊन कुठं रे पासवर्ड नावाच्या व्हॅरिएबलमध्ये जाऊन स्टोअर होत असेल, तर प्रत्येकाचं नेम प्रत्येकाचं पासवर्ड हे काय राहणार आहे रे, वेगवेगळं राहणार आहे ना. तर नेम आणि पासवर्ड हे काय वेगवेगळे राहणार आहे. मग अशा ठिकाणी आपल्याला कशाची गरज पडते, की तुम्हाला स्पेसिफाय करावं लागतं की ह्या ब्लॉकमध्ये तुम्ही काय जो पण डेटा स्टोअर करशाल तो कुठे जाऊन स्टोअर होईल, नेम नावाचं एक व्हॅरिएबल राहील तिथे जाऊन काय होईल, तो स्टोअर होईल. इथं ह्या ब्लॉकमध्ये तुम्ही जो पण डेटा स्टोअर करणार आहे तो कुठे जाऊन स्टोअर होईल रे, पासवर्ड नावाचं एक व्हॅरिएबल राहील, जिथं काय प्रत्येकाच्या युजरनुसार नेम आणि पासवर्ड हे चेंज होत राहतील. युजर म्हणजे माझं नाव आहे तर मी टाकेल ना तिथे युजर नेम, माझा पासवर्ड वेगळा राहील. तुम्ही असाल तुमचं युजर नेम पासवर्ड वेगवेगळं राहील. अशा वेगवेगळ्या ज्या बदलणाऱ्या गोष्टी आहे स्टोअर करण्यासाठी जे आपण नावं तयार करतो त्यालाच काय म्हणतो, व्हॅरिएबल आपण म्हणतो. आणि व्हॅरिएबल म्हणजे काय, बिंग एबल टू व्हॅरी, जो काय व्हॅरी करू शकतो. समजलं. तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन पण मी इथं समजावायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण बघू नेक्स्ट काय, व्हॅरिएबल झालं, डेटा टाईप झालं. आता नेक्स्ट आपला आहे कन्सेप्ट, या व्हॅरिएबलला डिक्लेअर कसं केलं जातं. सिम्पली तुम्ही बघा, या गोष्टींना मी जास्त टाईम देत नाही कारण आपल्याला प्रोग्राम जास्त घ्यायचे असतं. आता इथं बघा व्हॅरिएबलला डिक्लेअर कसं केलं जातं. इथं बघा, जसं की आता मी काय केलं, नेम नावाचं एक व्हॅरिएबल बनवलं, त्याच्यामध्ये काय टाकलं रे मी, जेस्ट टाकलं. तर हा जेस्ट मला इथं स्पेसिफाय करावं लागलं का नाही. मी पायथॉनमध्ये काय सांगितलं होतं, आपल्याला डेटा टाईप डिफाईन करायची गरज पडते का, इथे नाही. जर तुम्ही काय केलं, नेम डबल कोट्समध्ये काय केलं, कारण ही स्ट्रिंग आहे, तर डबल कोट्समध्ये तुम्ही सिंगल कोट्समध्ये पण देऊ शकता, पण मोस्ट प्रोबेबली आपण कशामध्ये देतो, तो डबल कोट्समध्ये देतो. कशामध्ये देतो, तो डबल कोट्समध्ये देतो. आणि डबल कोट्स लिहिण्याचा वेच त्याचा काय प्रॉपर वे सगळ्यात जास्त मानला जातो. तर का मानला जातो, जेव्हा मी प्रोग्राम करेल तेव्हा तुम्हाला समजेल. स्ट्रिंग टाईप काय, स्ट्रिंग टाईप हा काय स्ट्रिंग टाईपचा आहे हे स्वतःनेच त्याला ओळखून घेतलं की नेममध्ये काय जेस्ट डबल कोट्समध्ये स्टोअर केलं. म्हणजे आता नेम कोणत्या टाईपचा झाला, आपला स्ट्रिंग टाईपचा झाला. आता टाईप कसा चेक करता हे पण मी तुम्हाला शिकवलं नंतर पुढं. एजमध्ये काय केलं रे, एजमध्ये जाऊन 20 स्टोअर केलं. म्हणजे काय, आता इथं पूर्ण तुम्हाला कसा स्टोअर होतं हे तुम्हाला समजतं. समजा ही आपली रॅम आहे, या रॅममध्ये काय आता तुम्ही काय केलं, नेम असे खूप सारे ब्लॉक्स आहे तिथं, काय खूप सारे ब्लॉक्स आहे.
या ब्लॉक्समध्ये असं डिवायडेशन करून देतो. असे खूप सारे ब्लॉक्स आहेत तिथं. ह्या ब्लॉकमध्ये काय आता आपलं काय होणार आहे, जसं नेम जयेश, तर इथं काय होईल माहिती का, इथं ना एक जयेश जाऊन स्टोअर होईल. जयेश जाऊन स्टोअर होईल, त्या ॲड्रेस ज्याचा जो राहील त्या ॲड्रेस जाऊन काय त्याचं नाव काय राहील, नाव राहील त्या व्हॅरिएबलचं, नेम नाव राहील. आणि तसंच याचा बाय डिफॉल्ट डेटा टाईप काय होऊन जाईल रे, स्ट्रिंग आपला डेटा टाईप होऊन जाणार आहे याचं बाय डिफॉल्ट स्ट्रिंग. का, कारण तुम्ही ॲटोमॅटिकली पायथॉन ओळखलं, डबल कोट्समध्ये वस्तू टाकता म्हणजे ती काय स्ट्रिंगमध्ये आपली असणारी, काय असणार आहे स्ट्रिंगमध्ये असणार. एज 20 म्हणजे इथं काय समजा 20 जाऊन कुठं पण जाऊ शकतो तो, असं नाही का सिक्वेन्शियली स्टोअर होईल, कुठं पण जाऊ शकतो. एज 20 मग एज नावाचं जे व्हॅरिएबल ते जाऊन काय होणार आहे 20 जाऊन स्टोअर होणार आहे. प्राईस काय 99.99, तर 99.9 काय प्राईस नावाचं एक व्हॅरिएबल ते जाऊन काय होईल 99.99 आपलं स्टोअर होईल. इज स्टुडंट ट्रू, आता हे बुलियन डेटा टाईप आहे, मी तुम्हाला शिकवल. बुलियन डेटा टाईप म्हणजे काय, त्याचा मध्ये आपण असा डेटा टाईप की ज्याच्यामध्ये ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू स्टोअर करतो. आणि ट्रूचा टी कायम काय राहतो, कॅपिटल आपला असतो. काय असतो ट्रूचा ट्री इथं काय असतो, कायम कॅपिटल असतो. तर जसं इज स्टुडंट नावाचं एक व्हॅरिएबल राहील, इथं इज स्टुडंट नावाचं एक व्हॅरिएबल राहील आणि त्याच्यामध्ये काय स्टोअर होईल रे, ट्रू जाऊन आपला स्टोअर होईल. काय होईल, ट्रू जाऊन आपले स्टोअर होतील. तर जवळजवळ तुम्हाला मेन जे डेटा टाईप आहे इथे समजून गेले, एक स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट आणि बुलियन. हे मेनली आपले काय असं समजा की प्री डिफाईंड डेटा टाईप तुम्ही म्हणू शकता, प्रिमिटिव्ह डेटा टाईप तुम्ही म्हणू शकता, हे तुम्हाला इथे समजलेले. आणि यांना प्रिंट जर करायचं असेल तर सिम्पली काय करायचं, प्रिंट नेम, प्रिंट एज, प्रिंट प्राईस, प्रिंट इज स्टुडंट. तर तुम्ही जे व्हॅल्यू तिथे असाइन केलेलं आहे जयेश 20, 99 ट्रू, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय ॲज इट इज आउटपुटमध्ये दिसते. काय ॲज इट इज तुम्हाला आउटपुटमध्ये दिसते. तर डेटा टाईप मी पुढं शिकवणार आहे तसं, पण मी तुम्हाला इथं व्हॅरिएबल कसं डिक्लेअर करतात ते इम्प्लिमेंट करून दाखवतो. आणि मेन म्हणजे तुम्हाला हे शिकवायचे काय की प्रिंट कोणते प्रिंटमध्ये आपण थोडं बेसिक सगळ्या गोष्टी घेत चालू आता. काय आपलं पायथॉन कोड गेलं, याला ड्रॅग अँड ड्रॉप केलं मी VS कोडमध्ये आणि VS कोडला ओपन केलं. कालच्या गोष्टी तुमच्या इथं क्लिअर झालेल्याच असतील. इथं ते AI एजंट आहे, आता याला मिनिमाइज कसं करता, ठीक आहे चला राहू द्या. याला काही सेटिंग आहे का, नो. ठीक आहे चला. तर सगळ्यात पहिलं बघा इथं काय कालचा प्रोग्राम आहे first.py हॅलो वर्ल्ड. मी तुम्हाला रन करून दाखवलं. कोड रनरचं ज्यांनी एक्सटेन्शन इन्स्टॉल केलं असेल त्यांना आउटपुटमध्ये हॅलो वर्ल्ड हे दिसलेलं असेल. आता मेन जे काम आहे आता इथून पुढं first.py नंतर मी हे सगळे कोड व्यवस्थित जसं जसं आपला दिवस होईल त्या दिवसानुसार मी सगळा कोड पण मेंटेन ठेवणार आहे. second.py तर आज दुसरा दिवस आहे, तर second.py नावाच्या फाईलमध्ये आजचे सगळे कोड राहतील. काही गोष्टींना आपण कमेंट आउट पण करू. कमेंट कसं करतात ते पण तुम्हाला मी पुढे शिकवणारच आहे. आता मेन सगळ्यात पहिलं म्हणजे की आता हे प्रिंट जे आहे ना त्याच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगतो. प्रिंट ज्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिलं हॅलो वर्ल्ड हा प्रोग्राम मी तुम्हाला परत करून दाखवतो. हॅलो वर्ल्ड जी पण गोष्ट तुम्ही डबल कोट्समध्ये लिहित आहे प्रिंट नावाच्या फंक्शनमध्ये ती ॲज इट इज मला काय दिसणार आहे स्क्रीनवर दिसणार आहे. ॲज इट इज मला काय दिसणार आहे स्क्रीनवर दिसणार आहे. तुम्हाला जर सांगितलं सेमिकोलन लिहिण्याची पण इथं काय गरज आपल्याला नाही. नंतर मी काय केलं प्रिंट नंतर आता मी काय करतो की मला आता एक सिम्पल स्टेटमेंट लिहायचं जसं की प्रिंट काय मी इथं लिहितो जयेश इज माय नेम. जयेश इज माय नेम असं काय केलं मी असं मी डायरेक्टली हे लिहिलं. तर हे पण बघू आपण कसं प्रिंट होतं आहे. तर मी प्रिंट केलं तर पहिल्यांदा बघा हॅलो वर्ल्ड आलं. हॅलो वर्ल्ड आलं आणि नेक्स्ट लाईनमध्ये मी प्रिंट जयेश इज माय नेम लिहिल्यामुळे मला नेक्स्ट लाईनमध्येच काय दिसलं ते जयेश इज माय नेम अशी लाईन मला दिसली. काय जयेश इज माय नेम दिसली. त्याच्यानंतर आता काय करायचं मला ना असं नको अजून एक लिहिली मी लाईन की माय एज इज प्रिंट काय प्रिंट माय एज इज 23 असं लिहिलं मी. काय केलं 23 लिहिलं आणि याला रन केलं तर इथं बघा पहिल्यांदा काय हॅलो वर्ल्ड दिसेल. बघायचं तुम्हाला फुल टर्मिनल थोडं मोठं करतो मी टर्मिनल. पहिल्यांदा काय दिसलं माझं हॅलो वर्ल्ड नंतर जयेश इज माय नेम नंतर काय माय एज इज 23 असं तुम्हाला दिसलं. काय माय एज इज 23 असं तुम्हाला दिसलं.
पण आता मला काय करायचं माहिती का, हे जे आहे ना मला माय एज इज 23 ना ते एकाच लाईनमध्ये दिसलं पाहिजे. काय एकाच लाईनमध्ये दिसलं पाहिजे. एकाच लाईनमध्ये लिहायचं तर कसं लिहू शकतो आपण, तर एक असा वे आहे. तुम्ही काय करू शकता, याच्या पुढं कॉमा देऊन आहे ना ही जी लाईन इथं लिहिलेली ना त्याला कॉपी करा. तुम्ही काय करा, कॉपी करा आणि याला सेम टू सेम याच्या पुढे लिहून द्या. तर तुम्हाला काय सेम तुम्हाला इथे दिसेल. याला कमेंट आउट पण तुम्ही करू शकता आणि पायथॉनमध्ये सिंगल लाईन कमेंट हॅशटॅगद्वारे दिली जाते. काय हॅशटॅग करून दिलं तर कमेंट म्हणजे काय, ती लाईन आता मला परत दिसणार आहे का रे, नाही. म्हणजे त्या ॲज अ कोड कंपाईल होत असताना ती लाईन आपली ॲज अ एक्झिक्युशनसाठी कन्सिडर केली जाईल का, नाही. आता ही कमेंट काय आहे मी पुढं शिकवणार आहे, पण एक सिंगल लाईन कमेंट मी इथे देऊन दिली हे समजून घ्या. आता मी काय केलं, इथे रन केलं. तुम्ही बघा एकाच लाईनमध्ये आपलं काय आलं, जयेश इज माय नेम आणि माय एज इज 23 आपलं आलं. काय कोमा देऊन मी फक्त इथं केलेलं आहे. आता मी काय करतो, या कोमाला काढून टाकतो. काय काढून टाकतो, मग काय होतं बघू. तरी बघा काय झालं का आपलं, का कारण इथं कंट्रोल एस केलं मी, याला सेव्ह केलं. तर बघा माय जयेश इज माय काय, जयेश इज माय कुठे गेलं, जयेश इज माय नेम डॉट आपण इथं लावलेलं म्हणून ते माय एज इज 23. तर कॉमा द्या किंवा नका देऊ, तो आपला कन्सिडर होतो का नाही. आलं त्यानं, कॉमा प्रिंट पण होत नाही. आलं त्यानं. आता मला काय करायचं आहे, हे झाल्यानंतर मला आता एखादा नंबर प्रिंट करून बघायचं. काय करायचं, सिम्पली एक नंबर प्रिंट करून बघायचं. सिम्पली काय करा, मी प्रिंट काय केलं 23 टाकून दिलं. मी काय केलं 23 किंवा काही पण घेऊ शकतो, तुम्हाला जो वाटेल तो नंबर घ्या. तर मी इथं काय केलं 23. तर बघा 23 ॲज इट इज माझा आला, पण न्यू लाईनमध्ये आला. प्रिंट हा काय करतो, एक पूर्ण लाईन घेऊन घेतो. काय करतो, पूर्ण लाईन आपली घेऊन घेतो. मग 23 काय आला माझ्या एक न्यू लाईनमध्ये आपलं झालेलं आहे. नंतर आता मला काय करायचं, सेम अजून 2 नंबरला ॲड करून बघतो. मी ह्या 23मध्ये काय करतो, मी टाकतो मी 45 टाकून देतो. काय करतो 23मध्ये काय करतो 45ला टाकून देतो. तर या दोघांची ॲडिशन मला दिसेल. काय दिसेल मला, ॲडिशन मला इथे दिसेल. बघा 68 आपली काय इथे ॲडिशन आपली येऊन गेली. सेम आता मी काय करतो, प्रिंट काय करतो मी इथं अजून सबट्रॅक्शन करून दाखवतो तुम्हाला. 20 - 11. तर 22 - 11 जर केलं तर काय मिळणार आहे, तर 11च मला मिळणार आहे. तर 11 माझं आउटपुटमध्ये आलं. तसंच तुम्ही काय इथं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन पण करू शकता. कसं आहे मल्टिप्लिकेशन प्रिंट. आता पायथॉन तुम्ही सीमध्ये बघितलं असेल, एवढी गोष्टी लिहायला तर आपल्याला किती गोष्टी करावं लागायच्या. तिथं पण प्रिंट टेप करून आपली ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकते. आलं ना, इथं पण प्रिंट करून काय आपली ॲडिशन सबट्रॅक्शन होऊ शकते. 20 इंटू काय, इंटूसाठी काय वापरतो आपण स्टार. 20 × 10 आपलं काय इथं आन्सर काय आलं पाहिजे रे 200. तर 200 आपला इथं स्टार आलं. सेमीकॉलन लिहिण्याची गरज पडली का मला, नाही. असंच मी काय केलं, आता असंच मी काय केलं, प्रिंट मी काय केलं 2 नंबरला डिवाईड करून दिलं. काय 20 / 10 केलं तर काय दिसेल रे मला, 20 / 10 केलं तर 10 दुने 20. तर मला काय दिसलं 2.0 मला इथं दिसलं. तुम्ही माझ्या इथं तर फ्लोट वगैरे दोन्ही इंटिजर नंबर घेतले, त्यांचा रिझल्ट फ्लोटमध्ये काय येतो इथं लक्षात ठेवा. हा रिझल्ट काय येणार आहे आपला, बाय डिफॉल्ट फ्लोट येणार आहे. काय येणार आहे आपला, हा आपला रिझल्ट जे डिवायडेशनचा रिझल्ट येतो बाय डिफॉल्ट काय येतो फ्लोटमध्ये येतं. म्हणून 2.0 आपला काय येतं फ्लोट आपला आलेला आहे. याला कन्वर्ट कसं करायचं इंटिजरमध्ये ते पण मी पुढं सांगेलच. पण तुम्हाला लक्षात ठेवायचं की डिव्हिजनच्या वेळेस काय बाय डिफॉल्ट तो डायरेक्टली फ्लोट फॉर्म डेसिमल फॉर्ममध्येच तुम्हाला काय करणार आहे रिझल्ट आपला देणार आहे. आलं ना. तुम्ही म्हणशाल सर एवढ्या गोष्टी सांगताय आम्हाला, आता तुम्ही व्हॅरिएबलबद्दल पण थोडं सांगा ना. काय व्हॅरिएबलबद्दल पण थोडं सांगा ना. आता मी काय करतो इथं थोडेसे हे ज्या गोष्टी आहे यांना कंप्लीट कमेंट आउट करायचं असेल तर कंट्रोल स्लॅश केलं ना सगळ्या लाईन काय होत्या सिंगल लाईन आपल्याकडे सिलेक्ट करायचं आधी पूर्ण सिलेक्ट करायचं आणि कंट्रोल इथं बघा कंट्रोल अल्टच्या बाजूला कंट्रोल राहतो आणि क्वेश्चन मार्कवाला जे बटन स्लॅश त्याच्या खाली स्लॅश राहतो. कंट्रोल स्लॅश दाबायचं, ऑल लाईन सिलेक्ट करायच्या, कंट्रोल स्लॅश करून काय सगळ्या गोष्टी काय कमेंट झाल्या म्हणजे आता एक कोड जेव्हा रन करू तेव्हा एक्झिक्युशनसाठी धरल्या जातील का, नाही. अजून एक वे मल्टीलाईन कमेंट कसं करतात ते पण सांगतो तुम्हाला. एकाच वेळेस 2 लाईनमध्येच तुम्ही प्रत्येक पूर्ण याला कमेंट आउट करू शकता, पण ते आपण पुढे शिकणार. काय पुढे आपलं शिकणार. आता मला शिकवायचं तुम्हाला व्हॅरिएबलला डिक्लेरेशन कसं करतात. काय शिकवायचं, व्हॅरिएबलला तुम्ही कसं डिक्लेअर करता. आणि व्हॅरिएबलबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे, जसं की नेम नावाचं एक व्हॅरिएबल आहे. त्याच्यामध्ये काय डबल कोट्समध्ये काय लिहिलं मी JEYS जेश नाव इथं लिहिलं. आणि सेम मी काय करतो एज नावाचं एक व्हॅरिएबल आहे त्याच्यामध्ये काय केलं 24 माझं काय 23 मी काय एज इथं लिहिलं. आणि नंतर नेम झालं, एज झालं, अजून काय घेऊ शकतो आपण
एज झालं, नेम वगैरे घेतलं. आता काय प्राईस वगैरे घेऊन घेऊ. चलो प्राईस वगैरे घेऊ. प्राईस म्हणजे काय 34, मी काय केली प्राईस इथं केली 34.68 काय झाली प्राईस इथं करून घेतली. आणि आता मला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. नेममध्ये जो जे आणि त्याला प्रिंट करायचं. मग नेमच्या द्वारे प्रिंट करू शकतो का आपण, हे आपल्याला चेक करायचं. तर कसं प्रिंट करायचं, फक्त प्रिंट काय करायचं माहिती का, इथं करायचं नेम, काय नेम इथं केलं मी. नंतर काय प्रिंट काय केलं मी, एजला इथं प्रिंट केलं. नंतर काय केलं मी प्राईसला काय प्रिंट प्राईस करायचं होतं मला, PRINT प्रिंट. आणि त्याच्यामध्ये काय प्राईसला मी इथं प्रिंट करून घेतलं, काय प्राईसला इथं प्रिंट करून घेतलं. आता बघा ज्या मी गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मला आउटपुटमध्ये दिसल्या. जे तुम्ही डबल कोट्समध्ये मेन्शन करताय ते सगळ्या गोष्टी मला काय इथे दिसू राहिल्या. कारण नेममध्ये काय व्हॅल्यू होती रे, इथं काय झालं, इथं कशी स्टोअर झाली हे तुम्हाला मी शिकवतो. तुम्ही काय केलं, इथं काय केलं तुम्ही, आपली जसे तुम्ही डिक्लेअर केलं, काय डिक्लेअर केलं, ही पूर्ण आपली काय रॅम मेमरी, त्याच्यामध्ये समजा 3 ब्लॉक आहे. आपला पहिला जो ब्लॉक आहे त्याच्यात काय नेम आहे, नंतर काय एज आहे, आणि नंतर काय आपलं प्राईस आहे. तर तुम्ही काय केलं आहे, नेममध्ये काय स्टोअर केलं आहे JAYES जेश, आणि एजमध्ये काय स्टोअर केलं आहे 23, आणि प्राईसमध्ये काय केलं आहे 34.68. तर ॲज इट इज प्रिंट काय सांगतो, जे तुम्ही गोष्टी या व्हॅरिएबलमध्ये ज्या गोष्टी असाइन केलेल्या आहे त्या जाऊन काय करा प्रिंट करा. मग तुम्ही नेमला जर प्रिंट केलं, ते काय नेमला प्रिंट केलं तर ते नेम नावाच्या व्हॅरिएबलमध्ये जाऊन बघितलं इथं काय व्हॅल्यू रे नेम, तर त्यांनी काय दिलं आउटपुटमध्ये मला नेम इथं दिलं. एज काय रे 23, तर मला इथं आउटपुटमध्ये काय मिळालं 23 मिळालं. प्राईस काय रे 34.68, तर 34.68 मला इथे दिसली. समजलं, हे झालं व्हॅरिएबलचं डिक्लेरेशन. आणि आपण त्या व्हॅरिएबलच्या मधल्या व्हॅल्यूला कसं प्रिंट करतो हे पण गोष्टी मी तुम्ही शिकवलं. पण नाही सर, मला आहे ना थोडं अजून वेगळ्या वेमध्ये सांगा प्रिंट. मला आहे ना असं पाहिजे, माय नेम इज जयेश असं मला नाव पुढं दिसलं पाहिजे. काय मला नाव काय दिसलं पाहिजे, माय नेम इज जयेश, असं काही करू शकतो का आपण. मग ठीक आहे, मी करून बघतो. इथं काय मला मेसेज काय द्यायचं आहे, माय नेम इज मग त्याच्या पुढे नेममधली जी व्हॅल्यू, नेममध्ये काय जयेश आहे, तर मला नेम जयेश मला दिसलं पाहिजे. आता मी याला रन करतो. रन केलं तर इथं बघा काय आलं मला, सिंटॅक्स एरर. का माय नेम इज जयेश. मग आता तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल. एक तर मी सगळ्यात पहिले दाखवतो तुम्हाला सेमिकोलॉन करून. सेमिकोलॉन केलं तर बघा आपलं इथं झालं माय नेम इज. नेम नावाच्या व्हॅरिएबलमध्ये जी गोष्ट आहे ती जाऊन प्रिंट करा. कोमा दिल्यामुळे काय झालं, आता कोमा देण्याची गरज काय समजली तुम्हाला. आता तुम्ही काय करताय, इथं मेन्शन करताय की हे व्हॅरिएबल आहे, हे व्हॅरिएबलची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होणार आहे. इथं नेम नावमध्ये काय जयेश आहे, तिथे जयेश आपल्याला इथं सेट होणार आहे. काय होणार आहे, जयेश तिथे सेट होणार आहे. तर माय नेम इज जयेश तुम्हाला काय करावं लागलं, इथं कोमा इथं द्यावा लागला. सेम आता काय मला इथं अजून एक मेसेज द्यायचा आहे, माय एज इज इक्वल टू, आणि मग त्याच्या पुढं काय माझं एज प्रिंट झालं पाहिजे. त्या एजला मी काय करतो कोमा देऊन सेपरेट करतोय. सेम इथं काय, इथं मी लिहितो प्राईस ऑफ माय बॅग इज इक्वल टू, मग तिथं काय प्राईस आपली प्रिंट झाली पाहिजे. आणि ही प्राईस ही जी व्हॅरिएबल आहे इथं वरती मेन्शन करतो, इथं काय मेन्शन करावं लागेल मला, कॉमा इथं द्यावा लागेल. आणि याला जर प्रिंट करायचं तर इथं प्रिंट केलं, इथं लास्टला बघा माय नेम इज जयेश, माय एज इज इक्वल टू 23, जे डबल कोट्समध्ये लिहिलं होतं ते ॲज इट इज इथं प्रिंट झालं. प्राईस ऑफ माय बॅग ती ॲज इट इज प्रिंट झाली इक्वल टू काय, जी व्हॅरिएबलमध्ये व्हॅल्यू 34.68 तीच मला इथे दिसली, तीच मला काय इथे दिसली. अजून एक वे तुम्हाला दाखवतो, कॉन्कॅनेट करता ते प्लस साईन पण देऊ शकतो आपण. इथं काय प्लस साईन पण देऊ शकतो, तिथं प्लस साईन मी इथं दिलं, प्लस साईन इथं दिलं. आणि आपण बघू आता प्लस साईननी काय होतं. तिथं बघा माय एज इज कॅन ओनली कॉन्कॅनेट ए स्ट्रिंग नॉट इन टू स्ट्रिंग. म्हणजे काय, आता इथं काय नेम, तर ही स्ट्रिंग आहे, तर ही होऊन जाईल. एज काय आपला, एज काय आपला, एज बघा आपला एज जो आहे तो काय आहे आपला, कोणत्या टाईप आहे, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर आहे, आपला स्टोअर इंटिजर टाईपचा. आणि बॅगची प्राईस पण काय आहे, ही फ्लोट टाईपची. तर यांना दोघांना मी काय करतो, इथून काढून टाकतो. आणि आता होतं आहे का भाऊ, कारण कॉन्कॅटेशन कुठं आपलं चालतं, ते चालतं फक्त कुठं स्ट्रिंग टू स्ट्रिंगच चालतं. काय स्ट्रिंग टू स्ट्रिंगच चालतं. आणि आता बघा माय नेम इज जयेश, आता काय इथं प्रिंट झालं. पहिलं काय प्रिंट होत नव्हतं, कारण की काय त्यांनी एरर काय दिलं होतं,
कॅन ओनली कॉन्कॅनेट स्ट्रिंग नॉट इंट. स्ट्रिंग टू स्ट्रिंगच काय होऊ शकते, प्लस ऑपरेटरनी कॉन्कॅनेक्ट होऊ शकते, म्हणून तिथं काय कॉमा ऑपरेटरचा आपण मोस्ट ऑफ दी यूज करतो. समजलं, या आहे गोष्टी आणि हे तुम्हाला कळणं खूप जास्त इम्पॉर्टंट आलं आहे ना. आणि आता व्हॅरिएबल कसं डिक्लेअर करायचं हे तुम्हाला मी शिकवलं. अजून व्हॅरिएबलमध्ये आपण डेटा कसा प्रिंट करू शकतो, कोणत्या कोणत्या वेळेने डेटा प्रिंट करू शकतो हे पण गोष्टी मी शिकवले. पण आता तुम्ही म्हणशाल सर हे व्हॅरिएबलची नेमिंगचं काही कन्व्हेन्शन असेल ना, आणि तुम्ही आतापर्यंत बघितले प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी रूल्स आणि रेग्युलेशन आहे. तर व्हॅरिएबल डिक्लेअर करण्यासाठी पण रूल्स आणि रेग्युलेशन असेल ना. तर रूल्स आणि रेग्युलेशनमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट बघा, व्हॅरिएबल नेहमी लेटर किंवा अंडरस्कोरनी सुरू व्हायला हवा. काय कशाने, लेटर ABC, यासच ABC असे लेटरमध्ये तुमचे काय झालं पाहिजे, A to Z मध्ये काय तुमचं व्हॅरिएबलचं नाव स्टार्ट झालं पाहिजे, किंवा अंडरस्कोर ABC किंवा अंडरस्कोर ABC असं तुमचं काहीतरी नाव या फॉर्मॅटमध्ये स्टार्ट झालं पाहिजे. तुम्ही नंबरनी सुरू होत नाही. व्हॅरिएबलचं नाव कधीच 1AB 2AB असं होऊ शकत नाही. आहे असं तुम्हाला व्हॅरिएबलचं नाव देऊ शकत नाही. किंवा तुम्ही $, आपलं इथं चालत नाही. $ABC नाही चालणार, $ABC नाही चालणार, $नेम नाही चालणार, %नेम नाही चालणार. समजलं. केस सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे हा एक नेम आणि हा एक नेम, हे दोन्ही नेम काय माहिती का वेगवेगळे, काय नाही वेगवेगळे. तुम्ही म्हणशाल सर तुम्ही जे सांगताय ना त्याच्यापेक्षा मला इम्प्लिमेंट करून दाखवा, कारण की मला आहे ना इम्प्लिमेंटेशनवर जास्त विश्वास आहे. म्हणजे मग ठीक आहे, इम्प्लिमेंट करून दाखवतो तुम्हाला. इम्प्लिमेंट करताना काय करायचं, जर मी व्हॅरिएबलचं जे नाव घेतलं एक मिनिंगफुल नाव दिलं पाहिजे तुम्ही कधी पण व्हॅरिएबलला नाव. असं व्हॅरिएबलला तुम्ही चांगला कोड लिहिणं त्यापेक्षा तुम्ही लिहिलेला कोड दुसऱ्याला किती चांगला समजू शकतो हे बघायचं. तर तुमचे व्हॅरिएबलचे नेम पण काय पाहिजे, मिनिंगफुल नाव पाहिजे. जसं की आता मी काय करतोय, जेव्हा मी लिहितो समजा मला समजा आता काहीतरी वस्तू लिहायची, किंवा मला काय करायचं की मी ए नावाचं एक व्हॅरिएबल बनवलं, काय ए नावाचं एक व्हॅरिएबल बनवलं आणि त्याच्यामध्ये काय करतो मी 10 जाऊन स्टोअर करतो, 10 जाऊन स्टोअर करतो, याला प्रिंट करतो. कशाला, एला प्रिंट करतो. याला बघा आपलं काय आलं, 10 आपला इथं आलेले, 10 आपलं इथं आलेले, काय 10 आपला इथं आलेले. समजलं. 10 इथं आलेले, 10 आपला इथं आता प्रिंट झालेला आहे. नंतर काय करायचं रे, नंतर काय करायचं आहे मला, नंतर बघा ए मध्ये 10 प्रिंट केलं मी त्या एला. नंतर आता मला काय करायचं आहे, मी काय केलं, मी आता तुम्ही म्हणशाल सर नंबरने एखादा व्हॅरिएबल डिक्लेअर करून दाखवा ना मला. नंबरने एखादा व्हॅरिएबल 20 मी डिक्लेअर करायचा प्रयत्न केला. इकडे बघा एरर वाचत चालला बघा थोडीशी. हे बघा सिंटॅक्स एरर, इनव्हॅलिड डेसिमल लिटरल, काय इनव्हॅलिड डेसिमल लिटरल, आणि हे काय 21 लाईनना काय दिलं, एरर दिलं. जर मी तर काय केलं माहिती का, इथून 1 काढून टाकलं ना, तुम्ही बघा 1 काढून टाकलं ना, आपला इथं काय सगळ्या गोष्टी प्रॉपर चाललेल्या आहेत. आता मी काय प्रिंट केलं आहे का नाही, म्हणून मला काय दिसलं का आउटपुटमध्ये नाही, कारण सगळ्या गोष्टी काय केल्या कमेंट आउट मी करून दिलेले आहे. प्रिंटवाले जेवढे स्टेटमेंट आहे ते सगळे काय कमेंट आउट करून दिले, म्हणजे आउटपुटमध्ये पण मला दिसलं का नाही. तर लक्षात ठेवा, आपण 1 पासून नंबरपासून कधी व्हॅरिएबलचं नाव डिक्लेअर नाही करू शकत. किंवा एखादा सिम्बॉल टाकला मी, तुम्ही म्हणशाल सर एक सिम्बॉल टाकून दाखवा, डॉलरचं सिम्बॉल टाकवा, इथं बघा इनव्हॅलिड सिंटॅक्स, डायरेक्टली काय देऊन दिलं, एरर. तुम्ही $नी पण काय एक व्हॅरिएबलचं नाव इथे डिक्लेअर करू शकत नाही, काय व्हॅरिएबलचं नाव असं डिक्लेअर करू शकत नाही. आलं नाही ना. अंडरस्कोर लिहा बरं सर, अंडरस्कोर लिहून पण चेक करून दाखवा. तर अंडरस्कोर लिहून पण मी तुम्हाला चेक करून दाखवलं. बघा एक व्हॅरिएबलचं नाव अंडरस्कोर लिहिलं, त्याच्यामुळं काय प्रोग्राम आपला कंपाईल इथे झालेला आहे. तुम्ही मला ना प्रिंट करून दाखवा सर. प्रिंट कशाला, जी अंडरस्कोर एमध्ये व्हॅल्यू ना ती मला काय करा प्रिंट करून दाखवा. अंडरस्कोर एमध्ये जी व्हॅल्यू त्याला काय करा प्रिंट करा. तर प्रिंट केल्यावर मला बघा आउटपुटमध्ये काय दिसलं, 20 मला इथं आउटपुटमध्ये दिसलं. काय 20 मला आउटपुटमध्ये दिसला. तर अंडरस्कोरनी तुम्ही सुरुवात करू शकता किंवा एक लेटरनी पण सुरुवात करू शकता. अजून कोणता एक रूल बाकी राहिला आपला एक रूल बाकी राहिला, एक म्हणजे नेम रे. नेम मध्ये मी काय केलं, जयेशला जाऊन स्टोअर केलं आणि एक नेम आहे त्याला काय केलं मी
त्याचे स्टार्ट केलं मी कोडिंग स्टार्ट केलं मी कोडिंग नाव टाकलं काय कोडिंग नाव मी ते टाकलं आणि याला काय केलं रे प्रिंट केलं मी कशाला नेमला इथे प्रिंट केलं काय केलं नेमला इथे मी प्रिंट केलं सेम मी काय केलं प्रिंट कशाला प्रिंट केलं मी नेमला इथे प्रिंट केलं काय केलं नेमला इथं मी प्रिंट केलं तर हे नेम आणि नेम नावाचं एक व्हेरिएबल आहे हे दोन्ही काय आपले डिफरंट आहे काय डिफरंट आहे मग तुम्हाला असं वाटू शकतं का की इथं ह्या नेममध्ये जे आहे तर ह्या नेम जेव्हा प्रिंट कशाल तुम्हाला नेम दिसेल या नेममध्ये कोडिंगच तुम्हाला काय दिसेल कोडिंगच दिसेल तुम्ही म्हणशाल सर दोन्ही नेमला प्रिंट करून दाखवा कारण दोन्हीमध्ये वेगवेगळ्या दिसेल बुवा असं तर दोन्ही काय केस सेन्सिटिव्ह आहे हा नेम तुम्ही एनपासून स्टार्ट केला हा कॅपिटल आहे हा काय स्मॉल आहे दोघांमध्ये काय डिफरन्स आहे नाही तुम्ही काय करा सर हे वेगवेगळे केले ना मला याच्यात काही समजत नाही तुम्ही डायरेक्टली काय करा दोन्ही नेम वेगवेगळ्या वेळेस प्रिंट करा इथं बघा आता काय केलं हा नेम आणि हा नेम वेगळा आहे जर इथं हा नेम आणि हा नेम एक असता तर इथे एरर येण्याचं काही काम होतं का नाही पण एरर आलं काय तुम्ही नेममध्ये काय हे नेम नावाचं व्हेरिएबल डिक्लेअरच नाही असं सांगतो किंवा त्याच्यामध्ये तुम्ही असाइनच केलं नाही असं सांगाल तर हे कोडिंग जिथं असाइन आहे तुम्हाला आधी काय करावं लागेल इथं डायरेक्टली तुम्हाला एक नेम हा नेम आणि हा नेम वेगळा आता समजलं ना तुम्हाला एरर आता जर मी ती कमेंट आउट काढून टाकली तर बघा आपलं लगेच काय नेम कोडिंग आता काय झालं किस्सं हां इंडेंटेशन अनएक्सेप्टेड इंडेंटेशन जर तुमची लाईन इथून स्टार्ट झाली ना तर बघा पायथॉनमध्ये ना इंडेंटेशन एक मेजर आपला इश्यू नाही म्हणता येणार पण इंडेंटेशन दिलेलं चालत नाही तुम्ही काय केलं या लाईन नंतर स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही इंडेंटेशन म्हणजे स्पेस दिला तिथं तुम्ही काय स्पेस दिला तर स्पेस तुम्हाला पायथॉनमध्ये देता येणार नाही काय बाकीच्या लँग्वेजमध्ये चालू होतं पण आता इथं काय स्पेस तुम्हाला देता येणार नाही आलं तर स्पेस काढून टाकला मी तर बघा स्पेस काढून टाकला आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते सगळे आउटपुट इथे दिसत आहे एक नेममध्ये पहिल्या नेममध्ये काय जे दिसलं आणि कोडिंग येतं कोडिंग मला दिसलं तर इंडेंटेशन हा मेन पॉईंट आहे पायथॉनचा तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही स्पेस असा देऊ शकत नाही काय स्पेस असा देऊ शकत नाही अनएक्सेप्टेड जिथं गरज नाही तुम्हाला स्पेस देण्याची गरज नाही स्टार्टिंगपासून स्पेस देण्याची गरज आपल्याला नसते इंडेंटेशन हा त्याचा एक मेजर तुम्ही असं फॉल्ट नाही म्हणता किंवा इश्यू पण नाही म्हणता अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला सिंटॅक्स ॲज अ फॉलो करावं लागते तशीच ही लँग्वेजमध्ये सिंटॅक्स आहे की तुम्हाला इंडेंटेशन किंवा स्पेस अननेसेसरी तुम्हाला देण्याची गरज नाही मला आहे ना जर मी तर परत स्पेस दिला तुम्हाला बघा एरर पण चांगलं समजवतं मी स्पेस दिला ते बघा नेमच्या आधी स्पेस दिला नाही तर बघा एरर काय आलं अनएक्सेप्टेड इंडेंट तुम्ही अनएक्सेप्टेड काय केलं नेमच्या आधी स्पेस दिली तो स्पेस काढा बरं तुम्ही काढला आणि परत काय केलं नेमला प्रिंट केलं तर बघा जेश आणि कोडिंग काय इथं आपलं प्रिंट आपलं झालेलं तर इंडेंटेशन पण काय असतं हे पण तुम्हाला व्यवस्थितपणे मी इथं समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे आलं त्यांना आता या सगळ्या गोष्टी मी सांगतो व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करत असाल तर चांगली गोष्ट आहे किंवा मी डायरेक्टली तुम्हाला मी सांगितलं नोट्स आपले एकदम प्रॉपरमध्ये असतातच सगळ्यांना तुम्ही शेअर केला तरी चालतील ज्यांनी डायरेक्ट वाचलं तरी त्यांना समजेल अशा फॉर्मॅटमध्येच मी लिहिलेलं असतं आता दुसरं म्हणजे टू नेम तुम्हाला मी सांगितलं इनव्हॅलिड आहे अजून एक गोष्ट आहे तुम्ही ना असे हाईप पण अलाउड नाही बघा इथं हाईप पण अलाउड नाही म्हणजे दोन नावांच्या मध्ये तुम्ही काय केलं डॅश वापरलं हे तुम्ही वापरलं ना जसं की मी काय करतो आता मी काय केलं युजर हायपन नेम आणि त्याच्यामध्ये मी काय करतो जेएसला जाऊन स्टोअर करतो तर इथं बघा एरर दिल तो काय दिल एरर काय दिलं कॅन नॉट असाइन टू एक्सप्रेस हिअर मे बी यू मेंट डबल इक्वल टू इन्स्टेड ऑफ इक्वल टू म्हणजे ही गोष्ट तुमची काय अलाउड नाही ही एरर वाच चला एररमधून खूप जास्त गोष्टी आपल्या क्लिअर होतात आणि एररमधूनच आपल्याला शिकायला मिळतं आलं तर आपल्या या गोष्टी मी मुद्दाम काय करतो एरर करतो त्याच्यामध्ये का कारण तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे काय लोक बरोबर कोड लिहून पळत चालतात पण ॲक्च्युअलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या एररमधूनच तुम्हाला समजतात काय चुकायचं नाही ते आपल्याला समजलं पाहिजे आलं आता मग तुम्ही काय हे समजलं तुम्हाला की तुम्ही काय अशी गोष्ट डिक्लेअर नाही करू शकत मग कशी करू शकता रे बघा तुम्ही अंडरस्कोरनी स्टार्ट करू शकता युजर 1 करू शकता किंवा इथं बघा एक अजून एक दोघांच्यामध्ये तुम्ही अंडरस्कोर पण देऊ शकता पण हाय पण इथं काय अलाउड नाही याच्या जागी तुम्ही काय करा जर तुम्ही हे दिलं तर हे अलाउड आहे बघायचं तुम्हाला आता एरर येणार नाही बघा एरर आलं का नाही डायरेक्टली आपलं काय नेम आणि दोघांमध्ये नेम आणि याला मी प्रिंटच करेल नाही त्याच्यामुळे इथं प्रिंट झालं का नाही त्याला प्रिंट करून दाखवा तुम्ही म्हणशाल सर प्रिंट काय करावं लागेल मग तुम्हाला प्रिंट
काय करायचं, यूजर अंडरस्कोर नेम, यूजर अंडरस्कोर नेम, आणि याला प्रिंट करा. तर बघा जयेश दोनदा प्रिंट झालं. जयेश पहिलं म्हणजे त्या छोट्या नेममधलं, मोठ्या नेममधलं, आणि एक यूजर अंडरस्कोर हायफन नेम याच्यामधलं पण आपलं नेम इथे प्रिंट इथे झालेलं आहे. आलं ना. त्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी भरपूर गोष्टी नोट्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहे. काही गोष्टी भले माझ्या इथून राहून गेल्या असतील, इथं काही गोष्टी राहून गेल्या असतील, तरी नोट्समध्ये तुम्ही वाचतच चाला. तिथं खूप साऱ्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. कालच्या लेक्चरमध्ये पण काहीतरी गोष्टी 1-2 पॉईंट माझ्या मते आपले राहिले असतील, पण ते असे पॉईंट होते की तुम्ही एकदा वाचलं तरी गोष्टी तुमच्या क्लिअर होणार होत्या. आले. आता हे झालं काय की व्हेरिएबलला डिक्लेअर कसं करतात, त्याचे वे कोणते, काय नियम आहे, रूल्स आहे, रेग्युलेशन, हे सगळं तुम्हाला शिकवलं. आता पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, डेटा टाईप कोणते पायथॉनमध्ये. तर पायथॉनमध्ये डेटा टाईप बघायला गेलं तर हे सगळे डेटा टाईप आहे. इथं बघा तुम्ही, याच्यात काही प्रिमिटिव्ह आणि काही डिराइव्ड डेटा टाईप पण आहे. तरी ही इंटिजर झालं, फ्लोट झालं, STR म्हणजे स्ट्रिंगसाठी, बुल म्हणजे की ट्रू आणि फॉल्ससाठी आपण डिनोट करतो, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, आणि हे सगळे काय ॲटोमॅटिकली आपले काय जे प्रिमिटिव्ह जे आहे, तुम्ही जी व्हॅल्यू स्टोअर करशाल ती ॲटोमॅटिकली तो काय स्वतःला समजेल. इथं अशी डेटा टाईप डिक्लेअर करण्याची गरज आहे का, नाही. व्हॅरिएबल डिक्लेअर करत असताना आपल्या डेटा टाईप करण्याची गरज नाही, कारण तो काय डायनॅमिक टायपिंग ह्या पायथॉनचा सगळ्यात जास्त डायनॅमिक टाईप हे पायथॉन, म्हणजे तुम्हाला टाईप तिथं मेन्शन करायची गरज नाही. तुम्ही जो डेटा टाईप स्टोअर करशाल ना त्याच्यामध्ये तो स्वतःच समजून घेईल की हा जो व्हॅरिएबल आहे हा काय स्टोअर करतोय, हा स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर करतोय म्हणजे हा काय स्ट्रिंग आहे, हा इंटिजर टाईपचा डेटा करतोय म्हणजे हा काय इंटिजर आहे. समजलं. आता हे कोणते डेटा मेनली आपण आता इथे हे स्टडी करणार आहे, कारण लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरीसाठी वेगवेगळे नवीन लेक्चर आहे. डायरेक्ट वेगवेगळे एक लिस्टवर येईल, नंतर टपलवर येईल, नंतर सेट होईल, नंतर डिक्शनरी होईल. हे सगळ्यांना काय वेगवेगळे आपले लेक्चर असणार आहे. पहिले जे मेन आहे आता हे आपण समजून घेऊ. इंटिजर म्हणजे काय, जिथं तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे 10 जर स्टोअर केला तुम्ही, म्हणजे काय एमध्ये मी 10 स्टोअर केला तर म्हणजे हा कोणता टाईपचा आहे रे, इंटिजर टाईपचा. आणि आपोआप म्हणजे काय, डायनॅमिक टायपिंग. पायथॉनमध्ये डेटा टाईप आपोआप ठरतो. तुम्ही जो डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करतात तर तोच त्याचा डेटा टाईप असेल. फ्लोट म्हणजे काय, तुम्ही जर एमध्ये 99.9 केलं तर आता एचा कोणता टाईप असेल, फ्लोट आपला टाईप असेल. आणि एमध्ये जर तुम्ही 10 जर स्टोअर केलं तर काय त्याचा टाईप काय असेल, इंटिजर आपला टाईप असेल. आणि जर तुम्ही एमध्ये काय केलं, डबल कोट्समध्ये काय केलं, हॅलो जर डिक्लेअर केलं तर त्याचा टाईप काय असेल रे, त्याचा टाईप असेल स्ट्रिंग. काय असेल, स्ट्रिंग. किंवा तुम्ही मजकूर वगैरे पण लिहू शकता डबल कोट्समध्ये जाऊन, एक सेंटेन्स वगैरे पण लिहू शकता. मी तुम्हाला आत्ताच दाखवलं ना डबल कोट्समध्ये, माय नेम इज जयश्री डबल कोट्समध्ये लिहिलं होतं. ते पण काय होतं, एक स्ट्रिंगच होतं, आणि ॲज इट इज ती स्ट्रिंग प्रिंट केल्यामुळं आपल्याला आउटपुटमध्ये ती दिसून गेली. नंतर काय, ट्रू आणि फॉल्स. तिथं लक्षात ठेवा, याचा ट्रू आणि फॉल्स कायम काय राहतं, कॅपिटल राहतं. ही रिझर्व कीवर्ड आहे. रिझर्व कीवर्ड काय राहतं हे पुढे शिकवलं मी तुम्हाला. हे पायथॉनमध्ये पहिल्यापासून डिफाईन केलं आहे का तुम्हाला जर ट्रू असेल ना तुमचा रिझल्ट हा ना, तुम्हाला जर व्हॅल्यू स्टोअर करायचं ट्रू असा टी कॅपिटलच पाहिजे तुमचा, फॉल्सचं एफ काय कॅपिटलच पाहिजे तुमचा. आणि बाकीच्या गोष्टी लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी या पुढे जाऊन मी तुम्हाला शिकवणार आहे. याचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही, याचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. आलं ते ना. आता हे झालं आपलं डेटा टाईप. आणि मी व्हॅरिएबल डिक्लेअर करत असतानाच तुम्हाला टाईप तिथं मेनली मेन्शन करून दिले ते. तरी पण तुम्हाला काही प्रोग्राम जे तुम्हाला म्हणजे असे चेक करायचे की याचा डेटा टाईप असाच येतोय का मला बघायचं आहे, तर तुम्ही एक्समध्ये 10 स्टोअर केला आहे, वायमध्ये काय केलं आहे 10.5 केलेलं आहे, झेडमध्ये काय केलं पायथॉन केलेलं आहे, याच्यामध्ये काय बोल तुमचं. तर याचे टाईप जर चेक करायचं तुम्हाला टाईप नावाचं एक फंक्शन आहे पायथॉनमध्ये डिफाईन आहे, जो काय करतो तुम्ही जी व्हॅल्यू स्टोअर करता त्या व्हॅरिएबलमध्ये त्या व्हॅरिएबलचा डेटा टाईप काय आहे ते चेक करायचं. तर टाईप ऑफ एक्स, टाईप ऑफ वाय, टाईप ऑफ झेड, टाईप ऑफ ए. याने काय तुम्हाला एक क्लास इंट, क्लास फ्लोट, क्लास STR असं तुम्हाला काय आउटपुट स्क्रीनमध्ये दिसेल. तुम्ही म्हणजे जर हे ना तुम्ही हे करून दाखवा, काय इम्प्लिमेंट करून दाखवा. आम्हाला इम्प्लिमेंट म्हणजे प्रूफ पाहिजे, प्रूफ की हे बरोबर आहे का नाही. मग मी काय करतो, मी याला काय करतो कमेंट आउट करून देतो. काय कमेंट आउट करून देतो, या सगळ्या कमेंट का करतो एकखटी मी. तुम्ही म्हणजे नवीन याच्यावर जा ना स्लाईडवर, मी नवीन साईडवर जाऊ शकतो, पण आपल्याला ही फाईल तुम्हाला नंतर द्यायची किंवा मी याचं मर्ज करून एक वन शॉट पण बनवू शकतो ना नंतर. आलं नाही ना, तेव्हा मी एकखटी सगळे कोड गिटहबला अपलोड करून देईल. किंवा आता माझ्यासोबत लिहित असेल तर अतिउत्तम आहे, माझ्यासोबत लिहित असाल किंवा माझ्यासोबत टाईप करत असेल तर अतिउत्तम आहे. आलं नाही ना. आता मला काय शिकवायचं, तुम्हाला काय शिकवायचं होतं आपल्याला, जर एक्समध्ये काय आहे 10 आपला स्टोअर आहे तर मला याचा डेटा टाईप चेक करायचं आहे. तुम्ही म्हणशाल सर एकदा ना सेमी कॉलन पण देऊन दाखवा.
प्रिंट मी काय केलं टाईप नावाचं एक फंक्शन आहे, त्या टाईप नावाच्या फंक्शनमध्ये काय तुम्ही एक्सचा टाईप मला चेक करून द्या. काय एक्सचा टाईप काय आहे तुम्हाला चेक करा. तुम्ही केलं कंपाईल मी, तर बघा काय आलं 10 काय रे इंटीजर आहे. तुम्ही सेमी कॉलन दिलं त्याचा काही फरक पडला की नाही, द्या किंवा नका देऊ काही फरक पडणार आहे का नाही. पण इन जनरली आपण नाही देत पायथॉनमध्ये, तर द्यायची गरज नाही. पण आपण दुसऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकून येणार त्याच्यामुळे आपल्याला कायम सेमी कॉलन द्यायची पण गरज पडते. आणि दुसऱ्या लँग्वेजमध्ये स्पेस द्यायची गरज राहते. इथं स्पेस दिला तर काय होतं एरर येतं, इंडेंटेशनचं एरर येतं. समजलं. एक्स इज इक्वल टू 10 टाईप ऑफ एक्स केलं तर काय रे 10 माझा प्रिंट होईल. याला मी प्रिंट केलं तर मला काय दिसलं रे आउटपुटमध्ये क्लास इंट. हा काय याचा टाईप काय इंटीजर आपला टाईप आहे. आलं द्या ना. तुम्ही म्हणशाल आता मला नेम नावाचं एक व्हॅरिएबल घ्या आणि त्याच्यामध्ये काय नेम टाका, काय कोडिंग हे नेम टाका, काय कोडिंग नेम टाका. कोडिंग नेम टाकला नंतर काय प्रिंट केलं. काय प्रिंट केलं रे प्रिंट टाईप ऑफ काय करतो मी टाईप ऑफ नेम. नेमचा जो टाईप आहे तो मला काय प्रिंट इथं करून पाहिजे. इथं मी प्रिंट केलं. टाईप ऑफ नेम काय आलं रे माझं, इथं चेक करतो मी टाईप ऑफ नेम. तर हे बा पहिलं म्हणजे एक्सचा टाईप काय आला क्लास इंट. आणि आता हा काय नेम कोणत्या टाईपचा आहे स्ट्रिंगचा. तर मला इथं काय दिसलं क्लास str आपलं इथं दिसलं. काय str मला इथं दिसलं. तुम्ही म्हणशाल सर हे डबल कोट्समध्येच लिहिता का. नाही, तुम्हाला हे सिंगल कोट्समध्ये पण करून दाखवतो. स्ट्रिंगला काय सिंगल कोट्समध्ये पण लिहिलं जातं. बघायचं तुम्हाला बघ काही एरर आला का नाही. म्हणजे सिंगल कोट्समध्ये पण काय आपण स्ट्रिंग आपली डिक्लेअर करू शकतो. ट्रिपल कोट्समध्ये पण काय डिक्लेअर करू शकतो. जेव्हा स्ट्रिंग मी तुम्हाला शिकवेल तेव्हा अजून जास्त गोष्टी क्लिअर होतील. आता तुम्ही फक्त डेटा टाईप समजून घ्या आणि लक्षात ठेवा आपण डबल कोट्समध्येच इन जनरल यूज करतो. काही डबल कोट्समध्येच यूज करतो. आणि काय यूज करतो की तुम्हाला आता मी शिकवतो. पहिल्यांदा तुम्ही टाईप ऑफचं बघून घ्या आणि नंतर मी तुम्हाला शिकवतो पुढं की स्ट्रिंगला डबल कोट्समध्येच का लिहितो आपण. समजलं. आता नेक्स्ट आपलं काय मला काय करायचं आहे हे झाल्यानंतर टाईप चेक केलं. मला असं एक फ्लोट व्हॅल्यू पण तुम्ही स्टोअर करून दाखवा ना. एफमध्ये काय करतो मी 3.14 टाकतो आणि याला काय करतो मी प्रिंट करतो. 3.14 टाकला मी आणि याला काय करतो रे प्रिंट करतो. कशाला प्रिंट करतो मी टाईप ऑफ एफचा टाईप काय मला तो चेक करायचं. तर टाईप आणि त्याच्यामध्ये काय फंक्शनमध्ये काय केलं मी एफ जे आर्ग्युमेंट ते पास केलं आणि टाईप मला काय पायथॉन लगेच आपल्याला चेक करून दिलं आणि त्याचा टाईप काय रे क्लास फ्लोट माझा टाईप आलेला आहे. काय क्लास फ्लोट असं टाईप आलेलं आहे. असं तुम्हाला आता बुलियन व्हॅल्यू पण स्टोअर करायची. बुलियनमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं जर मी काय केलं टी नावाचं एक समजा इथं काय केलं काही पण घेऊ शकतो तुम्ही. इज लॉग इन मोस्टली वेब डेव्हलपरला माहीत असेल. इज लॉगिंग आपण यूज करतो ते ना मोस्टली. इज लॉग इन मी काय केलं ट्रूला आहे ना काय केलं स्मॉल केलं. ट्रूला स्मॉल केलं ना इथं बघा आता एरर दिलं. एरर मोस्ट रिसेंट कॉल तुमचं ट्रू इज नॉट डिफाईन्ड डिड यू मीन ट्रू. मग तुम्हाला काय हा ट्री काय करायचं कॅपिटल करायचं. इथं मुद्दाम चुकवलं होतं का मी इज लॉग इन ट्रू. मग आता मला काय करायचं याचा टाईप चेक करायचं आहे. प्रिंट काय इज अंडरस्कोर लॉग इन. तर बघा इज अंडरस्कोर लॉग इन केलं तर मला बघा टाईप काय भेटला रे इज अंडरस्कोर लॉग इन. तुम्ही म्हणशाल तर तुम्ही डायरेक्ट प्रिंट केलं त्याचा टाईप चेक करायचा आपल्याला. इज लॉग इन केलं म्हणून काय ट्रू येतं ट्रूच मला दिसलं. आता टाईप चेक करायचं तर काय करावं लागेल मला टाईप ऑफ इज लॉग इन. काय इज लॉग इन आलं इथं झालं. आता बघा याचा टाईप काय येईल रे कोण सांगाल टाईप काय येईल याचा बुल त्याचा टाईप येऊन लागेल. काय बुल आपला टाईप येऊन लागेल. समजलं. हे सगळे टाईप्स तुम्हाला मेन्शन केले. त्याचा टाईप कसा चेक करायचं ते पण मी सगळं शिकवलं आणि त्याच्यामध्ये डेटा कसा स्टोअर करतो आणि प्रिंट कसं करतो या पण गोष्टी तुम्हाला मी शिकवल्या. त्याला प्रिंट करायचं तर काय टाईप काढून टाका सगळ्यांच्या. सगळा डेटा आपला काय प्रिंट आपला इथे होऊन जाईल. समजलं. आता मी तुम्हाला शिकवतो पुढचे टॉपिक आणि स्ट्रिंगचे काही गोष्टी तुम्हाला अजून एक्स्ट्रा माहीत पडल्या असतील किंवा तुम्ही स्टडी केलेल्या असेल त्या गोष्टी अजून आपण डिटेलमध्ये घेतच राहणार आहे. आपल्या इथून पुढं तेच काम आहे. आलं ना. सगळ्या गोष्टी आज घेण्याच्या गरज नाही. अजून एक मी सांगितलं आहे पायथॉनमध्ये ना एक असतो की 2 टाईपचे कन्व्हर्जन असतं. काय 2 टाईपचे कन्व्हर्जन असतं. कन्व्हर्जनमध्ये सगळ्यात पहिले एक असतो की जो आपल्याला डायनॅमिकली टाईप म्हणजे काय डायनॅमिक म्हणजे काय ॲटोमॅटिक होऊन जातो आपला. ॲटोमॅटिक टाईप जसं तुम्ही व्हॅरिएबलमध्ये जो डेटा स्टोअर करशाल तो काय ॲटोमॅटिक होऊन जातो. आणि एक असतो आपला टाईप कास्टिंग. एक काय असतो टाईप कास्टिंग किंवा मॅन्युअल कास्टिंग पण म्हणतात त्याला. टाईप कास्टिंग म्हणजे काय एखाद्याचा डेटा टाईप तुम्हाला चेंज करायचा आहे. एखाद्याचा डेटा टाईप काय करायचं तुम्हाला चेंज करायचा आहे. म्हणजे आधी तो इंटिजरमध्ये मला चेंज करून काय करायचं फ्लोटमध्ये करायचं. जसं एमध्ये काय आहे रे
5 आहे. आता बीमध्ये जाऊन मला काय करायचं, त्याला स्टोअर करायचं आहे. पण मला बीमध्ये काय स्टोअर करायचं आहे, हा इंटिजरला मला फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं. तर सिम्पली काही इनबिल्ट फंक्शनॅलिटी जातात. तर तुम्हाला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं तर इंटिजर त्याच्या पुढे 2 ब्रॅकेट, फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं तर फ्लोट त्याच्या पुढे 2 ब्रॅकेट, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करायचं तर स्ट्रिंग त्याच्या पुढे 2 ब्रॅकेट. आता काय आपण या सर्व गोष्टी क्लिअर करून दाखवतो तुम्हाला. इथं आधी समजावतो. पण हा 5 काय रे, हा 5 काय, हा 5 आपला इंटिजर, याला कन्वर्ट करून कशात करायचं, मला फ्लोटमध्ये करायचं, फ्लोट ए. आणि या बीला जर मी प्रिंट फ्लोट कशात स्टोअर केला, बीमध्ये स्टोअर केला, आणि बीला जर प्रिंट केलं तर मला काय मिळेल रे, 5.0 मला काय आन्सर तिथं मिळेल, काय आन्सर तिथं मिळेल. नंतर काय मिळेल रे, सी ई काय स्ट्रिंग आहे, हा नंबर आहे पण तरी तुम्ही डबल कोट्समध्ये लिहिला म्हणजे ॲज इट इज तो तर स्वतःला काय समजेल, याचा टाईप चेक करा. टाईप चेक करून तुम्हाला सीचं टाईप काय दिसेल, म्हणजे का स्ट्रिंग दिसेल. पण आता मला स्ट्रिंग नको, मला इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करा माहिती का, ह्या सीला तुम्ही काय करा, इंट नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं, या सीला पास करून द्यायचं आहे. आणि तो पास करून कुठे स्टोअर केला, डीला. आणि जेव्हा डीला मी प्रिंट करेल आणि या डीला मी +10 करेल तर मला 1 तो 100 + 10 काय येईल, 110 येईल. आणि जर मी इथं काय केलं असतं, ही स्ट्रिंग असते आणि हा इंटिजर असता, यांना जर कॉन्कॅटेट करण्याचा प्रयत्न केला असता तर ही कॉन्कॅटेट झाले असते का, नाही. कारण आपण बघितलं प्लस साईन काय कॉन्कॅटेशनसाठी ॲज तो प्लस समजला असता स्वतःला, नाही कॉन्कॅटेट करायला गेला असता. कारण एक स्ट्रिंग आणि एक इंटिजर हे दोघं ॲड होऊ शकता का, आपले नाही. मग मला काय करावं लागलं, या सीला आधी काय चेंज करावं लागलं, काय सीला आधी चेंज करावं लागलं. तुम्ही म्हणशाल सर ही तुम्ही सांगताय खरं आहे, मला ना एक्झाम्पल देऊन सांगा किंवा मला इम्प्लिमेंट करून तुम्ही सांगा. काय इम्प्लिमेंट करून सांगा. इम्प्लिमेंट कसं करायचं, या मागच्या गोष्टी काय कमेंट आउट करून देतो मी. कमेंट आउट एकखटी सगळ्या सिलेक्ट करायच्या, कंट्रोल स्लॅश करून सगळ्या काय कमेंट आपण करून दिल्या. आता काय शिकवायचं मला, टाईप कन्वर्जन आणि टाईप कास्टिंग कशी केली जाते. मी काय करतो, ए नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये काय 10.10च घेतो चला सगळ्यात पहिलं. आणि आता हा 10 आहे ना, मला कशात कन्वर्ट करायचा आहे, मला तो कन्वर्ट करायचा आहे कशामध्ये, मला तो फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणि तो फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचा आणि त्याला प्रिंट करायचं. तर प्रिंट कसं करायचं मी, प्रिंट आता या जर एला प्रिंट केलं तर मला काय दिसेल रे, इन जनरल एला जर प्रिंट केलं तर डायरेक्टली 10 मला इथं दिसेल. दिसतोय का खाली 10 दिसतोय का तुम्हाला खाली, हो दिसतोय 10 दिसतोय. पण आता मला काय करायचं आहे, याला आहे ना थोडंसं मला आहे ना आता 10.0 असं प्रिंट झालं पाहिजे, काय 10.0 प्रिंट झालं पाहिजे. तर मी काय करतो, याला फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना, तर फ्लोट ऑफ काय करून देतो, फ्लोट ऑफ ए करून देतो. तुम्ही बघा आता आउटपुटमध्ये काय दिसेल मला, आउटपुटमध्ये 10.0 प्लस दिसली. हा पहिला काय रे, एचा टाईप काय, एचा टाईप इंटिजर येईल. चेक करायचं तुम्हाला इथे, चेक करायचं, चेक करतो मी काय टाईप ऑफ प्रिंट टाईप ऑफ म्हणजे काय फंक्शनचं ब्रॅकेट, तुम्ही पॅरेंथेसिस ब्रॅकेट समजू शकता. ए चेक करा, पहिल्यांदा येईल तुमचं क्लास इन, इथं काय येईल, इथं काय येईल तुमचं इंटिजर आहे. पण तुम्ही जेव्हा त्याला प्रिंट केलं, फ्लोट ऑफ ए केलं तर तिथं बघा तुम्हाला काय दिसलं, क्लास इंट, पहिला त्याचा इंटिजर आहे कारण त्याच्यात तुम्ही त्याला कन्वर्ट केलेलं की नाही. जेव्हा कन्वर्ट केलं फ्लोट ऑफ ए, तुमची व्हॅल्यू कधी दिसली 10.0. आणि 10.0 तुम्हाला माहिती काय, एक डेसिमल फॉर्ममध्ये तुमचा रिझल्ट आता इथे दिसतोय, काय डेसिमल फॉर्ममध्ये तुमचा रिझल्ट दिसतो. समजलं, आलं त्यानं. आता नंतर तुम्ही अशा स्ट्रिंगचं पण करून दाखवा. जसं की सी नावाचं एक व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे 100 आहे. आणि आता मी काय करतो आहे, मला 1-2 स्ट्रिंगला कॉन्कॅटेट करायचे, डी नावाची एक अजून एक स्ट्रिंग आहे आणि त्याच्यामध्ये काय JYS आहे, जेश असं मी इथं लिहिलेलं, डी काय आपली स्ट्रिंग आहे. आता पण मला काय करायचं आहे, इथं ई नावाचं एक व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, जो सी आहे सी प्लस काय करतो मी डी करतो आहे, C+D करतो आहे आणि सेमिकोलॉन देण्याची सवय लागली आपल्याला. आणि इथं काय केलं, प्रिंट, या ईला काय केलं मी इथं प्रिंट केलं आहे, ईला काय केलं इथं प्रिंट केलं आहे, ईला प्रिंट केलं आहे. पण इथं बघा सीमध्ये काय 100, डीमध्ये काय 100 आहे. या दोघांचं टाईप काय येणार आहे मला सांगा, डबल कोट्समध्ये तर ऑब्विसली याचं स्ट्रिंग येईल, याचं स्ट्रिंग येईल. आता प्लस म्हणजे काय एक कॉन्कॅनेट होतील, दोघं स्ट्रिंग आहे म्हणजे काय एक कॉन्कॅनेट होऊन जातील आपले, दोघं काय स्ट्रिंग आहे म्हणून काय झाले कॉन्कॅनेट आपले इथे झाले. पण आता मी काय करतो, इथं मी याला टाकतो, याला नंबर करतो म्हणजे आता सी कोणत्या टाईपचं झालं रे, इंटिजर टाईपचं. आणि जेव्हा इंटिजर होतं तेव्हा काय होईल, कॉन्कॅनेट होतं का ते नाही, एरर बघायचं तुम्हाला, एरर आलं ना. अनसपोर्टेड ऑपरंट टाईप्स यस फॉर प्लस इंट अँड STR. इंट अँड STR म्हणजे दोघं डिफरंट डेटा टाईप ते कॉन्कॅटेट करू शकतो का नाही. पण आता मला काय करायचं आहे, हे
100 तर 100च ठेवलं तर मला माहिती आहे इथून कॉन्क्रिएट होऊन जाते. पण आता मी काय करतो डीमध्ये जाऊन आहे ना इथं काय करतो 20 करतो आणि आता मला काय करायचे 100+20 करायचं. तुम्ही म्हणजे 100 तर स्ट्रिंग टाईपचं आहे, 20 इंटिजर टाईपचा होईल का परत तेच एरर येईल म्हणून नाही तुम्ही दाखवा सर. बघा तेच एरर आपलं आलं. मग आता मला काय करायचं या सीचं मला ना डबल कोट्स नाही काढायचे, मला त्याचं टाईपच चेंज करायचं आहे किंवा याला टाईपकास्ट करून द्यायचं आहे. आणि ते टाईपकास्ट करून मला कुठं स्टोअर करायचं आहे परत मला सीमध्ये स्टोअर करायचं आहे. काय करायचं सीमध्ये स्टोअर करायचं आहे. तर काय करतो मी मला स्टोअर काय इंटिजरमध्ये कन्वर्ट करायचं. तर इंटिजर त्याच्यात काय टाकलं मी ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग इथून काढून घेतली आणि कुठे टाकले मी ह्या इंटिजर नावाच्या फंक्शनमध्ये म्हणजे त्याला टाईपकास्ट केलं. टाईपकास्ट करून कशात कन्वर्ट केलं मी ही स्ट्रिंग आहे स्ट्रिंगला टाईपकास्ट करून कशात केलं इंटिजरमध्ये कन्वर्ट केलं. आता बघा तुम्ही जेव्हा मी त्यांना ॲड करेल काय जेव्हा मी त्यांना ॲड करेल इथं बघा तुम्ही काय होतं असं हां इंटिजर केलं तर इंटिजर हा 100 हा कन्वर्ट होऊन कशात होईल रे हा स्ट्रिंग आहे ती कन्वर्ट होऊन कशाला होईल इंटिजर. आणि या दोघांची ॲडिशन काय 100+20 माझं काय आलं पाहिजे. आता हा पहिलं आता एरर होत होतं आता त्याला सॉल्व कशाने केलं मी की मला दोघांची ॲडिशन पाहिजे ना. मग तुम्ही काय करा 2 इंटिजर नंबर आहे त्यांना ॲड करा आणि जेव्हा ॲड करशाल तुम्ही तर इथं बघा इथं काय आलं इथं आलं तुमचं काय हा 100 स्ट्रिंग आहे पण त्याला कन्वर्ट करून तुम्ही इंटिजरमध्ये केलं आहे आणि ह्या डीमध्ये 20 तर दोघांची ॲडिशन काय आली आपली 120 ॲडिशन इथं आलेली आलं ना. ते झालं टाईप कास्टिंग. याला मॅन्युअल कास्टिंग पण म्हणतात. तुम्हाला ज्या टाईपमध्ये त्यामध्ये कन्वर्ट करू शकता तुम्ही आलं ना. इवन तुम्ही बुलियनमध्ये पण कन्वर्ट करू शकता, स्ट्रिंगमध्ये पण कन्वर्ट करू शकता, फ्लोटमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. तर हे फंक्शन आहे तुम्हाला ॲज अ फंक्शन तुम्ही यूज करू शकता. ही टाईप कन्वर्जन आपलं खूप ठिकाणी यूज होणारच पुढं आलं फ्युचरमध्ये. कोणते कोणते डेटा टाईप आहे तर हे 5 टाईपचे डेटा टाईप आहे. तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे का नाही पण माहीत पाहिजे कोणते कोणते डेटा टाईप आहे. न्यूमेरिकमध्ये इंट फ्लोट कॉम्प्लेक्स. तुम्ही म्हणशाल कॉम्प्लेक्स काय आहे कॉम्प्लेक्सची गोष्ट काय आहे 11वी आठवते का तुम्हाला काही कॉम्प्लेक्स नंबर कॉम्प्लेक्स काय इंटिजर फ्लोट कळाला सर तुमचा. कॉम्प्लेक्स काय 2+3i आय म्हणजे काय रे इमेजनरी पार्ट असतो आलं ना. 2+3j इमॅजिनरी पार्ट माहिती ना आयोटा हा काय आयोटा माहिती ना तुम्हाला आठवतो का. हे कॉम्प्लेक्स टाईपच्या फॉर्ममध्ये राहतो. एक असतो रिअल पार्ट हा असतो इमॅजिनरी पार्ट. तुम्ही म्हणशाल सर याचा टाईप कॉम्प्लेक्स हे मला चेक करा हे बाकीचं मॅथचं मला माहिती म्हणजे मग कसं करायचं तुम्ही. मी काय केलं इथं ई नावाचा एक ई नको मी काय करतो आय नावाचं एक व्हेरिएबल केलं. तुम्ही म्हणशाल सर रिअसाइन होतं का म्हणजे की ईमध्येच तुम्ही जर दुसरं काही होऊ शकतं का चेक करून दाखवा मला. ईमध्ये तर C+D आहे तर इंटिजर व्हॅल्यू नाही. आता तुम्ही ईमध्ये काय करताय 2+3j करताय काय करताय 3i करताय. आपण काय यूज करतो कॉम्प्लेक्स जर आपल्याला करायचं असेल तर आयच्या जागी आपल्याला काय येतं जे आपल्याला यूज करायला लागेल. काय करायला लागेल जे आपल्याला यूज करायला लागेल. आता एरर जाते का ते आपण बघू. म्हणजे याचा टाईप काय आहे ईचा हे मला चेक करायचं आहे. आणि पहिला ईचा टाईप काय आहे पहिला ईचा टाईप इंटिजर येणार आहे. दुसऱ्या ईचा टाईप काय येतो बघा क्लास कॉम्प्लेक्स तुमचा आता टाईप आलेला. इथं काय आयच्या ऐवजी काय तुम्हाला जे इथे यूज करावं लागेल. आयच्या ऐवजी काय येतं जे तुम्हाला यूज करावं लागेल आलं त्या ना. आता मला हे ईचा टाईप बघायचं आहे. काय करायचं प्रिंट काय करतो मी ईचा टाईप बघतो. टाईप ऑफ काय आधी म्हणजे की आता या कॉम्प्लेक्स आधी काय होता ईमध्ये इंटिजर होता. आता त्याच्यात असाइन काय केलं तुम्ही 2+3j तर ते ऑटोमॅटिकली त्याला समजून घेईल का आधी भले तुम्ही इंटिजर केलेलं पण ऑटोमॅटिकली काय आता कॉम्प्लेक्स नंबर जाऊन स्टोर होणार आहे. मग तुम्ही म्हणशाल सर आधीचा ईचा टाईप काय तो मला चेक करून दाखवा. हो आधीचा ईचा टाईप चेक केला तर आधीचा ईचा टाईप चेक करून आला मला क्लास काय आला माझा इंटिजर क्लास आला आणि दुसरा काय आला कॉम्प्लेक्स. आधी इंटिजर का आला कारण ईमध्ये काय 2 नंबरची ॲडिशन होत होती. हा इंटिजरमध्ये कन्वर्ट करून 100 प्लस हा इंटिजरमध्ये 20 म्हणजे हा इंटिजरचे 100+20 120 आणि हा ईमध्ये जाऊन स्टोअर होतोय. ईला प्रिंट केलं 120 येतं आणि त्या 120 काय रे हा इंटिजर म्हणून त्याचा टाईप काय येतं 120 येतं. आणि इकडे बघा तुम्ही नंतर काय केलं एक कॉम्प्लेक्स नंबर त्याच्यामध्ये टाकला 2+3j हा कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही त्याच्यामध्ये टाकला तर प्रिंट टाईप ऑफ ई जर चेक केलं तर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये काय भेटलं ईचा टाईप काय रे ईचा टाईप तुम्हाला भेटला इथं काय कॉम्प्लेक्स क्लास कॉम्प्लेक्स तुम्हाला टाईप इथं डेटा टाईप. आणि याच्यामधले बरेचसे डेटा टाईप आपण पुढे डिस्कस करणारच. बाईट ॲरे आपलं पुढं बायनरी नंबरच्या बेसिसवर काही कामं करायचं असेल तेव्हा आपण यूज होईल. बुलियन टाईप आहे बुल डायरेक्टली टाईप तुम्हाला दिसेल. सेट फ्रोझन या सगळ्या गोष्टी आधी मेन आपण याच्यावर फोकस करणार आहे. लिस्ट डबल रेंज या सर्व गोष्टी आपल्या पुढे येतच राहणार आहे. वेगवेगळ्या टाईपमध्ये मी काय डिवायडेशन हे तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता काही गोष्टी आहे प्रिंट स्टेटमेंटबद्दल ज्या तुम्हाला नवीन शिकायला मिळतील. याच्या आधी तुम्ही कधी शिकल्या पण नसतील अशा गोष्टी.
पहिली गोष्ट म्हणजे की प्रिंट डबल कोट्स म्हणजे जी गोष्ट दिसाल ॲज इट प्रिंट होईल आत्तापर्यंत करत आलेली तुम्हाला माहिती आहे. नंतर तुम्ही असं दिलं JS20 याला माहिती नेम आपण पहिल्यांदाच बघितलं नेम आणि एजला प्रिंट केलं. प्रिंटेड मल्टिपल व्हॅल्यूज तुम्ही एकाच लाईनमध्ये प्रिंट करू शकता. काय एकाच लाईनमध्ये पण प्रिंट करू शकता. तुम्हाला हे गोष्टी मी ॲज इट इज करून पण दाखवतो. म्हणजे कसं आहे तुमचा कॉन्फिडन्स इथं वाढेल. काय कॉन्फिडन्स इथं वाढेल. इथं काय करायचं आहे मला इथं मला करायचं आता प्रिंट. इतके सारे प्रोग्राम आपण घेतो आहे हॅलो वर्ल्ड कारण आपल्याला प्रोग्राम मी रेकॉर्डेड त्याच्यामुळेच ठेवतो की आपले काय की प्रोग्राम जास्त झाले पाहिजे क्वेश्चन जास्त झाले पाहिजे सगळ्या कन्सेप्टला आपण टच केलं पाहिजे. कारण लाईव्हमध्ये ना याच्या देशाशी बोलण्यात बिलण्यात अजून कन्व्हर्सेशनमध्ये ना खूप जास्त टाईम चालला जातो आणि मेन जे कंटेंट जास्त आपण डिलिव्हर करू शकतो ते आपण इथं करू नाही शकत. समजलं. हॅलो वर्ल्ड मी याला प्रिंट केलं तर हॅलो वर्ल्ड ॲज इट इज डबल कोट्समध्ये जे लिहिता ते हॅलो वर्ल्ड इथं प्रिंट होईल आपलं. आणि मी इथं काय प्रिंट इथं काय केलं मी हॅलो वर्ल्ड झाल्यानंतर मला काय आता एक व्हॅरिएबल आपण डिक्लेअर केलं जसं की नेम नावाचं काय नेम नावाचं एक व्हॅरिएबल आहे. नेम नावाचं एक व्हॅरिएबल आहे त्याच्यामध्ये काय जेश नाव आपलं प्रिंट आहे. आणि नंतर एज काय 23 इथं एज केलं मी. आणि आता मला काय करायचं आहे एकाच लाईनमध्ये त्यांना प्रिंट करायचं आहे जेश नेम इज इक्वल टू जेश आणि एज इज इक्वल टू 23 असं प्रिंट करायचं आहे. सिम्पली काय करायचं फक्त डबल कोट्समध्ये लिहायचं नेम इक्वल टू आणि त्याच्यापुढे मेन्शन काय करायचं जे नेममध्ये नाव स्टोर आहे नेम नावाचं व्हॅरिएबलमध्ये जी व्हॅल्यू स्टोर आहे त्याला तुम्ही काय करा ॲज इट इज इथे यूज करा. नंतर काय रे नंतर काय करा तुम्ही डबल कोट्समध्ये परत तुम्ही एज नावाचं एक व्हॅरिएबल आहे त्याला काय करा तुम्ही इक्वल टू एज इक्वल टू आणि त्याच्यासमोर काय करा एजला प्रिंट करा. एजला काय करा तुम्ही इथं प्रिंट करा. आता काय करतो मी यांना प्रिंट करायचा प्रयत्न करतो. इथं बघा एज 23 नेम इक्वल टू जेश आणि एज इज इक्वल टू 23 माझं काय ॲज इट इज इथं प्रिंट झालेलं आहे. आलं आहे ना. तर हा एक दोन वे तुम्हाला मी शिकवला. हा पहिला झाला हा दुसरा झाला. अजून खूप सारे वे असे 10 वे मी आणण्याचा प्रयत्न केला आहे कारण सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे हँड्स ऑन आपलं झालं पाहिजे. कॉमा वापरून हे तुम्हाला मी शिकवलेले 2 नंबर एमध्ये 10 आहे बीमध्ये 20. आता कॉमा वापरून काय A+B केलं तर यांच्या दोघांची काय ॲडिशन आपली प्रिंट होईल. ॲडिशन ऑफ 2 नंबरचा पण प्रोग्राम इथंच तुम्हाला सांगतो मी. जसं की एमध्ये काय 10 आहे नंतर बीमध्ये काय रे 20 आहे. नंतर काय यांच्या दोघांची ॲडिशन करून मी सीमध्ये काय करतो A+B करतो आहे A+B करतो आहे आणि इथं मी डायरेक्टली ना इथे एक असा मॅसेज देतो प्रिंट काय सम ऑफ 2 नंबर इक्वल टू आणि त्याच्या पुढं काय करतो मी कॉमा देऊन त्या सीला मेन्शन करतो म्हणजे काय एक चांगल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय आउटपुटमध्ये रिझल्ट 2 नंबरला ॲड केलं सीमध्ये जाऊन जो त्यांचा रिझल्ट डाऊन स्टोअर होणार आहे त्याला काय केलं मी सम ऑफ 2 नंबर कॉमा देऊन काय त्याला प्रिंट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथं बघा आउटपुटमध्ये बघा आपलं काय सम ऑफ 2 नंबर इक्वल टू 30 आपल्या इथं प्रिंट झालेलं आहे. आलं आहे ना. तर हे असे तिसरा वे आपला झालेला आहे. असे अजून 7 वे बाकी आहे. पुढचा वे बघा कॉन्कॅनेट मी तुम्हाला सांगितलं 2 स्ट्रिंग असेल तरच नंबर जर असते तिथं एक नंबर आणि इंटिजर असतं तर या प्लस ऑपरेटरचा आपल्याला यूज करता आलेला नसतात. स्ट्रिंग जोडता येतात कॉन्कॅनेटेशन करतात 2 स्ट्रिंगला काय करतात जोडता येतं. जसं की नेममध्ये काय आहे समजा जेएश आहे लँग्वेजमध्ये काय पायथॉन आहे तर हॅलो प्लस तुम्हाला एखादं नाव इथे इन्सर्ट करायचं व्हॅरिएबलमधली व्हॅल्यू इन्सर्ट करायची तर काय कॉन्कॅनेट करून द्या नेम वेलकम टू लँग्वेजमध्ये काय पायथॉन ते आपण आता इम्प्लिमेंट करून बघू थोड्या वेगळ्या वेळेने इम्प्लिमेंट करून बघू. इथं काय करतो मी नेम नावाचं इथं आता एक व्हॅरिएबल घेतो आणि त्याच्या डबल कोट्समध्ये काय घेतो JYS. आधी नेममध्ये वेगळी व्हॅल्यू होती JSच होती तर आता मी ना इथं काय घेतो हॅलो MA चला हॅलो अमित घेतो चला हॅलो अमित घेतो. नंतर नेमचं स्पेलिंग चुकलं ना आपलं NAME नेम अमित. नंतर काय करायचं मला नेम नंतर मला आता आहे ना लँग्वेज LAN घेतो मी लँग्वेज. इथं काय करतो पायथॉन घेतलं मी आणि इथे एक स्टेटमेंट लिहितो मी काय करतो प्रिंट हॅलो त्याच्या पुढं काय करायचं मला कॉमा देऊन नेम करतो मी. कॉमा पण देऊ शकतो आणि कॉन्कॅनेट करू शकतो.
कॉमा मोस्ट सुटेबल आहे, कारण इंटिजरसोबत पण तो आपण यूज करू शकतो. जर प्लस यूज केलं तर ते दोन्ही स्ट्रिंग आपल्या असतात, पण आधी कॉमाने दाखवतो म्हणून नंतर मी काय याने दाखवतो नेमने. हॅलो नेम आणि नंतर डबल कोट्समध्ये परत इथे लिहितो हॅलो अमित, तुला पायथॉन येतं का? आता हे काय करायचं, हे जे पायथॉन आहे ना मला ना वरतून सेट करायचं आहे. कोणत्या व्हॅरिएबलमधून? इथून वरतून सेट करायचं आहे. याला काय करतो मी, इथे एक देतो, परत इथं कॉमा देतो आणि परत इथं काय डबल कोट्समध्ये देतो आणि इथं आता काय करतो मी पायथॉनच्या जागी ना काय करतो LAN करून देतो. काय करतो LAN करतो आणि इथं परत कॉमा देतो. तुम्ही म्हणशाल आता कसा स्टेटमेंट कसं प्रिंट होईल बघा. हॅलो अमित, तुला पायथॉन येतं का? लॅनमध्ये काय पायथॉन आहे, नेममध्ये काय आपलं पायथॉन आहे. ते असे मल्टिपल आर्ग्युमेंट आपण पास केलेले याच्यामध्ये, काय मल्टिपल आर्ग्युमेंट्स इथं पास केलेले. आता तुम्ही म्हणशाल सर ते कॉन्क्रिट काय होतं ते शिकवा आधी, म्हणजे प्लस यूज करून दाखव. तर प्लस पण आपण इथे यूज करू शकतो. हॅलो नेम स्ट्रिंग आहे म्हणून प्लस यूज करू शकतो बघा. इंटिजरला आपण अलाउड नाही करत. आपण पहिलं बघितलं आपलं एरर आलेलं होतं. आलं, याला काय करतो मी, याला आपण प्लस करून देतो. आलं, याला मी रन केलं. इथं बघा हॅलो अमित, तुला पायथॉन येतं का? आता तुम्ही म्हणशाल इथं स्पेसच आला नाही, मग इथं स्पेस द्यावा लागेल तुम्हाला. Ctrl+Z, इथं काय तुम्हाला स्पेस द्यावा लागेल. आलं ना, असा स्पेस येणार आहे का नाही. कॉन्क्रिट म्हणजे काय, तो डायरेक्ट त्याच्या पुढं जोडून देतो. काय करतो, त्याच्या पुढं जोडून द्यायचं काम करतो. इथं पण काय स्पेस दिला हॅलो नेम, याच्यानंतर मला स्पेस पाहिजे थोडासा. इथं डबल कोट्स म्हणजे जिथं अजून तिथं जेवढा तुम्ही स्पेस दिसेल ते ॲज इट इज काय होणार नाही, तिथं प्रिंट होणार. ॲज इट इज काय होणार तिथं प्रिंट होतं. बा हॅलो अमित, तुला पायथॉन येतं का? आलं, ते काय स्पेस पण आपण डबल कोट्समध्येच प्रिंट करू शकतो. आलं ना. इथं जर दिलं तर काय होतं ते बघू बघा. नेम नंतर स्पेस दिलं तर काय येईल आपण बघू. हॅलो अमित, तुला पायथॉन येतं का? काहीच होत नाही, काहीच इश्यू येत नाही. आले, त्याला सेव्ह करून Ctrl+S ऑटो सेव्ह होतं, ऑन केलेलं आहे मी. ठीक आहे, स्पेस तुम्ही इथं जरी दिला तरी काहीच प्रॉब्लेम आपला नाही. समजलं. अजून कोणते वे रे प्रिंट करायचे, इथं बघा 4 नंबर झालं. असे 10 वे मी आणलेले टोटल. सगळे आता इथं डिस्कस नाही करत मी, पण ॲट तुम्हाला त्याच्या गो थ्रू करून देतो. इथं एजमध्ये काय 18 आहे आणि एज इज प्लस तुम्हाला काय ते 18ला काय करावं लागेल, 18ला पहिले STRमध्ये करावं लागेल. जर तुम्ही डायरेक्ट एज केला, हा इंटिजर टाईपचा आहे, तर काय एरर येईल. हे थोडं महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला मी सांगून देतो. जसं की आता काय इथं मी एज घेतलं, एजमध्ये काय 18 मी इथे टाकलं आणि याच्या पुढंच मी काय केलं, एजला प्रिंट करायचा प्रयत्न केला. तर आता काय येईल माहिती का, एरर येईल. एरर काय येईल माहिती बघायचं, कॅन ओनली कॉन्क्रिट स्ट्रिंग नॉट इंटिजर. का एज कोणत्या टाईपचा आहे, इंटिजर टाईपचा आहे. मग तुम्हाला आता काय करायचं, ह्या इंटिजर टाईपचा मग याला स्ट्रिंग कन्वर्ट करू शकतो ना आपण. STR नावाचं जे फंक्शन आहे, टाईप कन्वर्जन शिकलो ना आपण, म्हणून मी हा सिक्वेन्स फॉलो करतो. काय मल्टिपल गोष्टी येत राहतात. STR एज, मग तो काय झाला, कन्वर्ट झाला. एज कशात कन्वर्ट झाला, आधी इंटिजर होता, तर कन्वर्ट होऊन कशात झाला तो, आधी इंटिजर होता कन्वर्ट होऊन कशात झाला तो, आता झाला स्ट्रिंगमध्ये. म्हणून आता एरर आलं काही हॅलो अमित, तुला पायथॉन येतं का, आणि त्याच्या पुढं काय 18 आपला प्रिंट झाला. काय 18 आपला प्रिंट झाला. तुम्ही म्हणशाल स्पेस द्या थोडासा. इथं स्पेस दिला काय होईल का, नाही. इथं स्पेस देऊन नाही चालणार. तुम्हाला स्पेस कुठं द्यावा लागेल, डबल कोट्समधला स्पेस ऑलवेज कन्सिडर केला जातो. काय डबल कोट्समधला स्पेस कन्सिडर केला. डबल कोट्समध्ये दिला तर आता बघा व्यवस्थित आपल्या इथं प्रिंट इथे झालेलं आहे. आलं त्यानं. या खूप नवीन गोष्टी आहे, तुम्हाला या नंतर कळत नाही, पण मी तुम्हाला सांगतो इथं सगळ्या गोष्टी आपण गो थ्रू त्याच्यामधून करतो. आता एफ स्ट्रिंग हा एक नवीन जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. एफ स्ट्रिंग वापरून व्हॅरिएबल थेट मध्ये टाकता येतं. ही कुठं वापरतात, वेब डेव्हलपमेंटमध्ये मोस्टली वापरतात. म्हणजे जे नेम तुमचं कंटिन्युअसली चेंज होणार आहे, असं व्हॅरिएबल तुम्ही इन जनरल चेंजेस होत असतं. पण ह्या गोष्टीनं सेट तुम्ही रिॲक्ट वगैरे पण शिकला असेल, तिथं पण खूप वेळा यूज होतं. ठीक आहे, रिॲक्ट नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, आपण घेऊ आपल्या चॅनलवर. नेम जयेश, एज 21, ही नेम काय जयेश इथं सेट झालं. एज काय 21 इथं डायरेक्ट सेट झाला. तुम्हाला इथं आधी यूज काय करावं लागतं, पण एफ इथं यूज करावं लागतं. हे सिंटॅक्स आहे, हे सिंटॅक्स तुम्ही रिमेंबर करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा गरज पडली तेव्हा तुम्ही ChatGPTचा यूज करत जा, असं माझं म्हणणं आहे. इनडायरेक्टली का, कारण तुम्ही फास्ट हो ना. एक स्पेसिफिक गोष्ट आठवत नाही तर तुम्ही ती थोडा वेट करायचं. आठवलं तर ठीक आहे, नाही आठवलं तर डायरेक्टली ChatGPT आपण यूज करू शकतो. आलं ना. तर काय प्रिंट अजून एक वे एफचा यूज करून फॉर्मॅट एफ. आता इथं काय केलं मी, डबल कोट्समध्ये काय केलं मी, हॅलो हॅलो हॅलो. आता काय करायचं, हॅलो नंतर मला डायरेक्टली इथं काय करायचं आहे, डबल कोट्समध्येच डायरेक्टली मी काय करतो, नेमला इथं घेतो हॅलो अमित. मग नेममध्ये ते नेम आहे ना, तुम्हाला काय इथं प्रिंट होईल. आज बघायचं तुम्हाला इकडं बघा,
इथं प्रिंट झालं. हॅलो अमित. अमित आपलं काय इथं प्रिंट झालेलं. एफ जर एफ काढून टाकलं तर काय होतं ते बघू आपण. एफ काढलं तरी आपलं काय एफ काढलं तर तो ॲज अ ब्रॅकेटला पण काय कन्सिडर करतो नाही. एफ लावल्यामुळं काय होतं ब्रॅकेटमध्ये जे व्हॅरिएबल आहे त्याची जी व्हॅल्यू तीच मला काय इथं प्रिंट होते. हे ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू तीच आपलं काय इथं प्रिंट होते. बघा हॅलो अमित. आधी काय ब्रॅकेटसोबत डायरेक्टली प्रिंट होतं, जे डबल कोट्समध्ये लिहितं ते डायरेक्टली प्रिंट होत होतं. पण त्याला जर तुम्हाला इग्नोर करायचं असेल त्या ब्रॅकेटला तुम्हाला इथं काही एफ इथं यूज करावं लागतं. आणि हे काय झालं आपलं एफ स्ट्रिंग मॉडर्न वे तुम्ही एक म्हणू शकता. किंवा अजून पण वे फॉर्मॅट मेथड की तुम्ही काय माय नेम इज ब्रॅकेट नंतर आय एम अ ब्रॅकेट नंतर काय डॉट फॉर्मॅट नेम आणि एज तुम्ही पास करू शकता. इंडेक्स फॉर्मॅटमध्ये पण हे तुमचं मशीन लर्निंगमध्ये जास्त यूज होईल. 1 आणि 0 फॉर्मॅट हा 1मध्ये काय जाईल जावा आपला चालेल, 0मध्ये काय पायथॉन आपला चाललं जाईल. आता हे गोष्टी आहे सगळ्या गोष्टी मी ते डिस्कस नाही करत. तुम्हाला सेपरेटर लावायचं असेल मल्टिपल स्ट्रिंगमध्ये काय सेपरेटर लावायचं असेल तर हे तुम्ही ना कुठं शिकणार माहिती आहे की मशीन लर्निंगमध्ये जास्त शिकणार. पायथॉन काय प्रिंट करा तुम्ही. इथं मी काय केलं एक स्ट्रिंग लावली ॲपल नंतर दुसरी स्ट्रिंग लावली मी काय मँगो आणि या दोघांना मला सेपरेट केलं. आता यांना प्रिंट केलं ॲज इट तर काय येईल ॲपल आणि मँगो डायरेक्ट आपले प्रिंट होतील. काय होतील ॲपल आणि मँगो प्रिंट होतील. पण आता मला काय करायचं यांना सेप इथं बघा सेप इक्वल टू काय करायचं मला एक सिंगल लाईनने काय करायचं यांना सेपरेट करायचं. तर कसं करू आपण यांना सेप म्हणजे काय तो सेपरेटर यूज केला जातो. तुम्ही नोट्स वाचल्या तरी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होईल कारण आता लेक्चर खूप मोठं झालं असं वाटतंय मला. सेप आणि तुम्ही काय करा त्याला सेपरेट करा. ॲपल आणि मँगोला कशाने सेपरेट करा एक मध्ये तुम्ही ऑर सारखी लाईन द्या ॲपल ऑर मँगो असं काय आपलं सेपरेटर झालं. तुम्ही वेगळा सिम्बॉल यूज करू शकता का स्टार बघू चला स्टार करू शकता का यस तुम्ही स्टार पण यूज करू शकता. ज्या सिम्बॉल आहे तुम्हाला सेपरेट करायचं त्यांनी तुम्ही काय सेपरेट इथं करू शकता मल्टिपल गोष्टींसाठी. पुढं आपल्या यूज होणाऱ्याची मशीन लर्निंग डेटा सायन्समध्ये या गोष्टी मी मागं जे सांगितले ते पण यूज होणार आहे. नंतर काय हॅलो पायथॉन आता हे मला सांगा हॅलो आणि पायथॉन हे जसं असं मी डायरेक्टली प्रिंट केलं. काय प्रिंट केलं इथं प्रिंट केलं मी प्रिंट काय केलं मी हॅलो नंतर इथं खाली काय प्रिंट केलं मी प्रिंट काय केलं डबल कोट्समध्ये पायथॉन इथं प्रिंट केलं. तर हे दोघं जेव्हा मी रन करेल तर हॅलो आणि पायथॉन काय येतं वेगवेगळ्या लाईनमध्ये येतात. पण आता मला काय करायचं आहे त्यांना एकाच लाईनमध्ये आणायचं. तर इथे काय यूज करू शकतो माहिती का आपण इथे यूज करू शकतो. इथं बघा डायरेक्टली आपण कॉमा देऊन एंड आणि स्पेस म्हणजे हे काय एंड पॅरामीटर वापरून पुढील प्रिंट त्याच्या लाईनमध्ये आणू शकतो. एंड पॅरामीटर काय पुढील प्रिंट काय आपण त्याच्याच लाईनमध्ये आणू शकतो. या अशा गोष्टी ना हे इन जनरल प्रोग्रामरला नसतं माहीत पण आपण शिकतो ते सगळ्या गोष्टी शिकून घेऊ. प्रत्येकाला काय माहिती राहतं प्रिंट म्हणजे काय पण हे नवीन गोष्टी तुम्हाला मी आत्ताच शिकून देतो. या स्पेसला तुम्ही काय करा एकाच लाईनमध्ये आणायचे तर एंड तुम्ही यूज करा सेपरेटरसाठी तुम्ही यूज करा. नंतर मी फॉर्मॅट पण तुम्हाला सांगितलं. आता इथं बघा पर्पज फॉर युअर फॉरगेट कॉमा हां इथं कॉमा फॉरगेट झालं माझं कॉमा राहून गेलं. आता काय एंड तर जे वेगवेगळ्या लाईनमध्ये येत होतं हॅलो पायथॉन आता ते एकाच लाईनमध्ये येतं का एंड इक्वल टू काय केलं मी जो स्पेस आहे त्याला इथं मेन्शन करून दिलं. समजलं या नवीन गोष्टी आहे तुम्हाला कळत आहे. आणि एक लास्टला आहे /t आणि /n वाला. जर तुम्हाला 2 वर्ड डबल कोट्समध्ये लिहिलेले आणि नव्या लाईनमध्ये टाकायचं तर हॅलो नंतर /n दिलं तर काय होईल हॅलो एक येईल आणि वर्ड त्याच्या खाली येईल. नंतर काय /t म्हणजे टॅब स्पेस एक स्पेस द्यायचं तुम्हाला तर हॅलो स्पेस कशामुळं आला या /2मुळं आला. दिस इज अ ब्लॅक स्लॅश तर एक स्लॅशमुळं काय झालं एक स्लॅश तुमची प्रिंट झाली पुढची एक स्लॅश होती काय प्रिंट होणार नाही. एक्सकेप कॅरेक्टर एक्सेप्ट करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो काय एक कॅरेक्टर एक्सेप्ट करण्यासाठी आपण यूज करू शकतो ब्लॅक स्लॅश. ही पुढे शिकतच राहणार आहे आपण स्ट्रिंगमध्ये खूप जास्त येणार आहे. सगळ्यात गोष्ट की मी काय करतो प्रिंट आता काय इथं करतो मी हॅलो दोस्तो हिंदी शब्द आहे हॅलो दोस्तो. इथं काय करतो /n काय करतो /n केलं मी. इथं बघा हॅलो आणि दोस्तो काय एकाच लाईनमध्ये लिहिली तरी 2 लाईनमध्ये का दिसलं आहे कारण /n म्हणून यांच्यामध्ये स्पेस द्यायचा आहे मला स्पेस द्यायचं आहे कारण हे दोघं आहे ना आता हॅलो दोस्तो मी यांच्यामध्ये स्पेस नाही दिलेला आहे. पण इथं जर नुसतं मी /t जर लिहिलं ना /t लिहिलं तर यांच्या दोघांमध्ये स्पेस दिसेल पण ॲक्च्युअलमध्ये दिलं आहे की मी नाही. इथं बघा स्पेस आपल्याला इथं दिसेल आलं ते ना. आणि लास्टला काय
दोन हे काय करतो मी बॅकस्लॅश करतो. आता इथं बघा बॅकस्लॅश दिल्यानंतर आपलं जे आहे इथं मला आउटपुटमध्ये काय दिसते, लास्टला एक स्लॅश दिसेल, आपल्याला एक स्लॅश दिसेल. मी काय करतो एक सिंगल स्लॅश ठेवतो. सिंगल स्लॅश दिलं तर काय एरर येतो. मला काय एक स्लॅश ठेवतो, तुम्हाला प्रिंट करायचं असेल एक फॉरवर्ड स्लॅश जिथे गरज पडते बघा तिथे काय तुम्हाला 2 द्यायचे, म्हणजे एकला काय करेल तो एक्सेप्ट करेल, एकला काय करेल तो एक्सेप्ट करेल आणि पुढच्याला तो ॲज इट इज प्रिंट करेल. एकला म्हणजे त्याला सोडून पुढच्याला काय करतो प्रिंट करायचं काम करतो. कोण? ही डबल एक्सेप्ट ब्लॅक स्लॅश आपण त्याच्यासाठीच वापरतो. आलं ना इथं बघा आपलं येऊन गेलं. स्वतःला सोडून दुसऱ्याचा म्हणजे हा प्रिंट होतोय का नाही, याच्या पुढचा प्रिंट आपला होतो. आलं ना. तर हे झाले आपले काय पूर्ण प्रिंटिंगचे वे. आणि एवढ्या डिटेलमध्ये मला तरी नाही वाटत कोणी आजपर्यंत शिकवलेलं असेल तुम्हाला. कॉमेंट म्हणजे काय असतं हे आता मी तुम्हाला शिकवतो. कॉमेंट म्हणजे प्रोग्राममध्ये लिहिलेला असा टेक्स्ट जो पायथॉन एक्झिक्यूटच करत नाही. जिथं तुम्ही कॉमेंट दिली ना तो काय एक्झिक्यूट करणार नाही. आणि हे डेव्हलपरला कोड समजवण्यासाठी मोस्टली यूज केला जाते. हा कोड आहे हा तुम्ही लिहिलेला आहे, पुढच्याला समजणार आहे का नाही, मग पुढच्याला समजायचं तुम्ही काय करा कॉमेंटचा यूज करा. तर 2 वे राहतो, एक राहतो सिंगल वे आणि एक ट्रिपल कोड्स म्हणून राहतं, मल्टी लाईन कॉमेंट पण म्हणतात. खूप साऱ्या लाईनना काय एक सोबत जर तुम्ही एक सिंगल लाईनमध्ये असाल तर तुम्ही काय एक डायरेक्टली इनलाईन कॉमेंट पण म्हणून त्याला एकच लाईनमध्ये कॉमेंट देऊ शकता तुम्ही. आणि मल्टिपल लाईन ना जसं की हे मल्टिलाईन कमेंट आहे 2-3 ओळींचं एक्सप्लेनेशन असेल तर त्याला काय तुम्ही डायरेक्टली असं देऊ शकता, ट्रिपल कोट्समध्ये देऊ शकता तुम्ही. माझ्या सिंगल लाईनचं तर आलं समजलं आहे मला. आता मला तुम्ही ना हे ट्रिपल कोट्स काय आहे हे एकदा सांगा. जसं की आता इथे काय केलं, दिस इज पायथॉन मराठी कोडिंग शाळा, तुम्ही सर्व खूप छान आहात. असं मी काय मल्टिपल लाईन असं लिहायचं नाही बघा. मल्टिपल लाईन तुम्हाला जेव्हा लिहायची गरज तेव्हा. आणि इथं काय डबल 3 कॉर्ड्समध्ये देऊन दिले. याचा काही इम्पॅक्ट पडेल का मला नाही बघायचं आहे तुम्हाला. हे बघ याचा काही फरक पडला का मला नाही. पण इथं जर मी काय केलं याच्यानंतर मी काय करतो प्रिंट काय करतो मी काय करतो स्टारला प्रिंट करतो, 4-5 स्टार प्रिंट करतो. इथं बघा त्यांचा काहीच इफेक्ट पडला नाही. तुम्ही लाईनमध्ये लिहिलं ना नाही लिहिलं याला काय म्हणतात ठीक आहे कमेंट. आणि कमेंट प्रोग्राम एक्झिक्युशन होत असताना काय करता इग्नोर करता. आणि ही कमेंट कोणती मल्टी लाईन कमेंट आहे. जर आता मी इथं सिंगल लाईन कशी केली जाते, सिंगल लाईन बघा किंवा त्याला इनलाईन कमेंट पण म्हणतात. स्टार दिस इज स्टार, दिस इज स्टार. तर काय ही काय झाली सिंगल लाईन कमेंट किंवा मल्टी लाईन, याला काय म्हणतात सिंगल लाईन कमेंट किंवा इनलाईन कमेंट म्हणतात. आणि याला काय म्हणतात मल्टी लाईन कमेंट आपण म्हणतो. आणि हे काय इन जनरल आपल्याला दुसऱ्याला कोड जर समजायचा असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी लक्षात नसतात ते मेन्शन करायचे असेल तर तुम्ही काय डायरेक्टली कमेंट करून मेन्शन करू शकता. आलं ना. हे झालं कॉमेंटचं पार्ट. आणि लास्टला मी काही शॉर्टकट पण सांगितले तुम्हाला. कंट्रोल+स्लॅशनी सिंगल लाईन कमेंट होऊन जाते. सिलेक्ट लाईन कंट्रोल+स्लॅश जर केलं तुम्ही तर मल्टिपल लाईनला आपण काय एकखटी कमेंट आपण करू शकतो, कमेंट आपण करू शकतो. आलं ना. हे झालं सगळ्या गोष्टी. आता अजून नेक्स्ट जो पार्ट बाकी आहे आपला कीवर्ड्स कोणते कोणते आहेत. कीवर्ड पायथॉनमध्ये आहे रिझर्व शब्द आहेत. यांचा स्पेशल मिनिंग असतो. ते व्हॅरिएबल किंवा फंक्शनच्या नावासाठी आपण त्याला वापरू शकत नाही. म्हणजे हे शब्द पायथॉन इंटरप्रेटरसाठी ऑलरेडी बुक केलेल्या गोष्टी आहे. तुम्ही याला व्हॅरिएबलचं नाव डिक्लेअर करण्यासाठी यूज नाही करू शकत किंवा फंक्शनचं नाव डिक्लेअर करण्यासाठी पण यूज करू शकत नाही. आणि चेक ऑल कीवर्ड्स इन तुम्ही खाली कोड वापरून जसं इम्पोर्ट कीवर्ड आणि कीवर्ड.kw लिस्ट असं जर केलं तुम्ही प्रिंट काय इम्पोर्ट कीवर्ड आपण इथं करून बघू. इम्पोर्ट कीवर्ड आणि कीवर्ड .kw लिस्ट असं आपण एक्झिक्यूट करून बघू. बोलच नाही कीवर्ड लिस्ट. आणि तुम्ही याला काय करा प्रिंट करा कीवर्ड लिस्टला काय करा प्रिंट करा kw लिस्ट. आत्ता बघू जेवढे पायथॉनमध्ये जेवढे कीवर्ड आहे ना हे सगळे कीवर्ड मला इथं काय दिसतील. ते प्रिंट कसे केले मी इकडे बघा. त्यांना प्रिंट कसं केलं मी इम्पोर्ट काय करायचं फक्त इम्पोर्ट कीवर्ड
इम्पोर्ट कीवर्ड नावाचं एक मॉड्यूल आहे, त्याला काय केलं इम्पोर्ट केलं आणि keyword.kw लिस्ट केल्यामुळे सगळे रिझर्व कीवर्ड आहे जे आधीपासूनच पायथॉनमध्ये काय डिफाईन आहे ते सगळे माझे काय इथं प्रिंट झालेले. कोणते कोणते बघा, फॉल्स, नन, ट्रू, यांचे ट्रू आणि एफचा दोघं बघा कॅपिटल आहे. अँड, ॲज, ॲझर, ॲसर्ट, असिंक, अवेट, ब्रेक, क्लास, कंटिन्यू, डेप, डेल, इलिफ, एल्स, एक्सेप्ट, फायनली, फॉर, फ्रॉम, ग्लोबल, इफ, इम्पोर्ट, इन, इज, लॅम्बडा, नॉन लोकल, नॉट, ऑर, पास, रेज, रिटर्न, ट्राय, व्हाईल, विथ, यील्ड, एवढे सगळे काय कीवर्ड आहे आपले. टोटल एवढे सगळे कीवर्ड रिझर्व कीवर्ड आहे जे पायथॉनमध्ये काय ऑलरेडी आपले डिफाईन आहे. याला तुम्ही व्हॅरिएबलचं नाव किंवा फंक्शनचं नाव डिक्लेअर करण्यासाठी यूज करू शकत नाही. आलं ना, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. ही झालं आपलं काय कीवर्ड म्हणजे काय, आणि टोटल एवढे सगळे कीवर्ड आहे की मी ते लिहून पण केलेलं आहे. आणि 3.112मध्ये जवळपास 35 कीवर्ड आहे पायथॉनमध्ये. आणि जसे जसे व्हर्जन अपडेट होतं तसे नवीन नवीन गोष्टी पण आपले इथं ॲड होत चालतं आहे. आलं आहे ना. तर आजच्या लेक्चरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करायची, या नोट्सला जरूर फॉलो करायचं आहे. आणि नोट्समध्ये जेवढ्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला होमवर्क दिलेल्या आहेत ते इम्प्लिमेंट जरूर करायचे आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सिरीज पोहोचवा. खूप जास्त एफर्ट द्यावा लागतो नोट्स बनवण्यासाठी आणि व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी, एडिट करण्यासाठी. सर्व गोष्टी स्वतःच जेव्हा माणूस मॅनेज करतो तर यासाठी मला 4 ते 5 तास तरी द्यावं लागतं या सर्व गोष्टींना. तुम्ही या गोष्टीची व्हॅल्यू करा. आपल्याला पुढे जाऊन खूप जास्त कन्सिस्टन्सी ठेवा. मागची सर्व गोष्टी रिव्हिजन करा. सी केली असेल तर सीला रिव्हिजन करा. पायथॉन जसं जसं शिकताय तसं इथून जरी सुरुवात केली असेल तरी तुम्ही व्यवस्थित करत चला, कारण पुढे जाऊन आपल्याला AIML वगैरे या गोष्टींवर पण फोकस करायचा आहे. तर तुम्ही आत्तापासून जेवढा जास्त सपोर्ट दाखवाल तेवढं जास्त व्यवस्थित तुम्ही कोर्स आणण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.